मगर क्या वो मुकाबले में जलवे दिखाई दिए तमाम खिलाड़ियों के एक कैच यूंदा, और क्या वो मैच पलटवार हुआ है जहां पर 6 गेंदे 8 रन डिफेंड किए गए, और क्या वो मुकाबले हुए थे। दो बेहतरीन आवाज़ों ने उस मुकाबले में अपनी जान आवाज़ से छोपी थी, मगर खिलाड़ियों ने जान मैदान के अंदर डाली थी। सुनते अगली आवाज़ हमारे सभी की चेते लालडे प्रशांत सर जी के द्वारा। शुक्रिया। चलिए दोस्तों, अब और बड़े बड़े सितारे आज हमें सुरेंद्र प्रभाकर जूचंदर, एक बड़ा मुकाबला है, टॉप 3 में जगह बनाई थी, मगर दोस्तों आज चैंपियन बनने के इरादे से इस मैदान पर उतरेगी टीम। आप देख रहे हैं केवल पाटिल, एक बड़ा नाम टेनिस में, एक लाजवाब क्रिकेट प्रेमी रहे, और दोस्तों स्ट्राइक पर बल्लेबाज है संतोष उर्फ काजू, अपने एक टीम के लिए एक बेहतरीन हुकूमत का इक्का, जिन्होंने हाल ही में बात की जाए तो 31 तारीख को क्या क्रिकेट का वो महासंग्राम था मामा, विजय मामा ट्रॉफी 2025 में, वहाँ पर अपनी बल्लेबाजी की जलवे दिखाए थे और टीम टॉप कर गई थी। देखना होगा क्या बल्लेबाजी के जलवे होंगे, क्योंकि सामने गेंदबाजी पर है केवल पाटिल, एक बड़ा नाम है जूचंदर परिषद का, और हमारे साथ हमारे केवल पाटिल, और हमारे साथ है कॉम बॉक्स में प्रशांत सर जी। और थोड़ी देर में बात दोस्तों इस मैदान पर एक और बेहतरीन आवाज़ों के मालिकों के आगमन भी हो जाएंगे। तुकाराम सर जी है, उसके बाद हमारे भरत राव सर जी, उसके बाद तमाम कमेंटर इस मैदान पर आके अपनी आवाज़ की छाप छोड़ते हैं। और हमारे साथ है अब मैच ऑन किया जा रहा है, प्ले होता हुआ ये मुकाबला, अगली आवाज़ इस मैदान पर आएगी वो है हमारे प्रशांत सर जी के द्वारा। चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन, NCC चषक 2025चा अद्भुत विहंगम सोहळा, पाहूया याची देही याची डोळा। नारंगीचं अत्यंत सुंदर मैदान, संतोष भवन आणि अंकुशपुती पत्तू पॅकर्स दत्ताळी जूचंद्र या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना। आघाडीचा गोलंदाज आहे कैवल्य, गोलंदाजी मार्कवरती विकास चोबे, स्ट्रायकरला पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, खूप छान चेंडू होता आउट ऑफ द स्टंप, आणि डॉट बॉलनं इथं आता कैवल्यने सुरुवात केलेली आहे जूचंद्र संघासाठी। सही कहा प्रशांत सर जी, विकास दुबे थे, पहली गेंद को कट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई, डॉट बॉल, बहुत ही दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है। केवल पाटिल की अगली गेंद विकास खिलाती हुई, फिर ऑफ स्टंप पर कट करना चाहते थे, मगर ऑफ स्टंप के बाद अब अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा था, हुआ एक्स्ट्रा रन के साथ यहाँ पर संतोष भवन टीम का खाता खुलता हुआ एक्स्ट्रा रन के साथ। शुरुआत उतनी अंदाज में होगी है, मगर दोस्तों ये कल के दिन के क्रिकेट का महासंग्राम हमने पहले दिन का देखा, मगर आज क्या खेल वो नजारा हमें देखने को मिल जाएगा। हमारे साथ कॉम बॉक्स में प्रशांत सर जी, क्या कहना चाहेंगे प्रशांत सर जी? टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू सुरक्षित पद्धतीने खेळून खेळलाय, कैवल्यनं चेंडू सुंदर पद्धतीने फील्ड केलाय। षटकाचा विचार केला तर झहीरभाई आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली, 2 चेंडू आउट ऑफ द स्टंप टाकले, 1 चेंडू ऑफ स्टंपच्या वरून आतमध्ये आणलाय, खूप चांगली कामगिरी करत असताना कैवल्य अनुभव त्याच्याकडे, आघाडीचा गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज आहे। तर दुसऱ्या बाजूला विकास फॉर्ममध्ये, विजय मामा चषकामध्ये त्याने 100 पेक्षा जास्त धाबा ठोकल्या, त्यामुळे या स्पर्धेमध्ये निश्चितच त्याच्याकडून फार अपेक्षा असतील संतोष भवन काजू संघाला। धापलकरती एकदम मिस्टर इस्टाच्या रूपानं या षटकात अत्यंत महत्त्वाचा चौथा चेंडू असेल, खरं तर 1 बॉल वाईड देखील आहे, त्यामुळे हा तिसरा चेंडू असणार आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, क्लीन बॉल, डावी यष्टी वाकवले, कैबेलला यश मिळते आणि एक मोठा धक्का संतोष भवन काजू संघाला। ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शपलून झहीरभाई खेळण्याचा प्रयत्न झाला मैदानावरती, काजूकडून तो प्रयत्न फसला, कैवल्यनं एक मोठा धक्का दिला, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देत असताना, आणि एक इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना। मैदानावरती क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता रोहित दळवी, देवास सिंग आज आहे की नाही ते बघूया। देवास सिंग देखील त्याच्यावरती नजर असतील, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले, अंडर प्रेशर क्लास दाखवलाय विजय मामा चषकामध्ये, त्यामुळे त्याच्यावरती देखील कॅमेरा असेल। धापलकर धाबा, एक
आणि एक गडी बाद झाला. अगदी स्वस्त आज विकास बॅक टू द पॅवलियनमध्ये गेले आहे. सही का प्रशांत सर जी, ज़्यादा कुछ करने का मौका मिला नहीं विकास दुबे को, और शून्य का चश्मा पहनकर मैदान के बाहर आते हुए विकास. टीम की रन संख्या की बात की जाए तो रन संख्या है एक. पहला विकेट का पतन होता हुआ नजर आया. अच्छी गेंदबाजी केवल पाटिल सजी के द्वारा. अब न्यू बैटर रोहित मैदान पर दाखिल होंगे. एक खाता खोलना, एक साझेदारी बनानी है. कल के दिन बेहतरीन मुकाबले देखे और हमारे बीच संतरम सर जी का आगमन भी होता हुआ. ऑफ स्टंप पर आए, गेंद को आउटसाइड खेलना था. मिस टाइम है, गेंद हवा में थी, खिलाड़ी वहां पर तैनात थे. दूसरा झटका संतोष भवन की उम्मीदों को लगता हुआ. कमांड दीजिए. पर आकर सफल होकर खेलना चाहते थे, उतना टाइमिंग मिला नहीं और गेंद स्ट्रिकर पर जाकर लगती हुई और सीधा स्कॉलर के खिलाड़ी के हाथों में और एक बेहतरीन दूसरा विकेट पतन होता हुआ और केवल पाटिल को यहां पर दूसरी सफलता मिलती हुई. क्या कहना चाहेंगे आप? अत्यंत सुंदर गोलंदाजी करतं. तिखट मारा मैदानावरती करत असताना कैवल्य आणि मिडल लेग स्टंपवरची गोलंदाजी. स्टार्ट त्यानं केला, चौथ्या स्टंपवरती गोलंदाजी. एक वाईट बॉल आला, त्यानंतर ऑफ आणि मिडल स्टंपवरती गोलंदाजी केली. गुल्डे स्पॉटवरती चांगली गोलंदाजी आपण कैवल्यकडनं पाहतोय आणि त्यामध्ये त्याला यश मिळाले. पहिला धक्का दिला, काजूला बाद केलं स्वस्तात. त्यानंतर रोहित मैदानावरती आला, परंतु प्रेझेंटी लावून डगआउटच्या दिशेने गेला. क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरता फलंदाज देवास सिंग इनफॉर्म बॅटर आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. अत्यंत घातक गोलंदाजी, तिखट मारा आतापर्यंत कैवल्यने केलाय देवास सिंग. अशा प्रकारचं क्रिकेट पहिल्या 2 बॅटरला जमलं नाहीये. झहीरभाई जुबा मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, अशा वेळेला इनफिल्डवर खेळता आलं पाहिजे, गॅपमध्ये खेळता आलं पाहिजे. पण एक चांगला चेंडू असेल ना तर त्यावरती तुम्हाला एकेरी धाव देखील घेता आली पाहिजे. त्यामुळे इथे स्ट्राईक रोटेट होईल, दबाव या ठिकाणी झुगारून तुम्हाला कामगिरी करता येईल. ती कामगिरी देवानं सातत्याने केले. देवास सिंग आपलं खातं खोलते. दाबल का दबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सही का सर जी. अगली गेंद अनिल की जाती हुई. अच्छी गेंद, हल्का सा खेला, गेंद मैदान क्षेत्र में आती हुई. जब तक गेंद को कवर से खिलाड़ी आकर फील्ड कर पाएंगे, एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी. दोनों बैटर ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 3 रनों पर और ये बेसिक क्रिकेट माना गया है. आते एक छोटा सा ब्रेक के बाद दूसरी ओवर की कहानी को लेकर आते हैं. कमांड दीजिए. अनिल साबंत त्यांनी धमाकेदार बॅटिंग केली होती विजयमामा चषकामध्ये अगदी 4-5 दिवसापूर्वी. त्यामुळे या दोघांवरती आज लक्ष असेल, अपेक्षा पण प्रचंड असणार. पहिल्या षटकाचा खेळ दाबा 3-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष बबन काजू संघाकडनं सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही आहे. अंकुश मोती पत्तू पॅकर्स दत्ताळी जीवचंद्र संघाचा आघाडीचा गोलंदाज आज सुंदर कामगिरी करत असताना कैवल्य. यशस्वी षटकाची सांगता मला आठवतंय विजयमामा चषकामध्ये अनिल साबंत ज्या पद्धतीनं ज्या धानवीच्या संघाविरुद्ध विशेष करून विश्वनाथ विरुद्ध 3 षटकार ठोकले होते आणि त्याला अनसर्टेन केलं होतं. त्यामुळे अनिल सावंतकडे क्षमता आहे. देवास सिंग फॉर्ममध्ये आहे. सुरुवात खराब आहे, तिखट मारा झालाय, बिकट स्थिती आहे मैदानावरती बॅट्समनची, परंतु कमबॅक करण्याकरता आणखीन एक षटक येते. पाऊल पेचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला सकारात्मक बॅटिंग करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेंद्र हा एक असा गोलंदाज आहे जो बॅट्समन अडचणीत आणू शकतो. हुकमाचा खेळाडू आहे, अर्थात ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडनं अपेक्षा असते खाडी एंडकंड मारा करण्याकरता सज्ज असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिल सावंत 1 वरती बॅटिंग करतोय, तर देवास सिंग 1. धावपल का दबा 3-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सही का प्रशांत सर जी. इधर आए गेंदबाजी पर अनिल सिंह स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर देवा है. दोनों बैटर ने क्या बल्लेबाजी के जलवे बिखरे. तो आज जब भरोसा इस मैदान पर दिखाना होगा, कप्तान पर खड़े उतरना होगा. आउटसाइड पर गेंद को खेल दिया, पहली गेंद पर स्वागत कर दिया. गेंद सीमा के बाहर 6 रन. कमांडीज है. जे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं हे अनिल सावंतला चांगलं माहिती आहे. आणि शांत बसायला मी काय संत आहे?
मी सावंत आहे, अनिल सावंत आहे. मैदानावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. बॉलची आवश्यकता, बॉल स्क्वेअर लेगमध्ये गेलाय, तो परत आलेला नाहीये, त्यामुळे नवीन बॉलची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. अतिशय दर्जेदार फटका आणि सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती आता येईल. ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय 9 धाबा धापलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनिल सावंतच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. मिडल लेग स्टंपवरती चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेताय बॅटर अनिल सावंत. हुकमाचा एक काय संतोष बोन संघाचा. आणि विशेष करून जेव्हा ते विजयमामा चषकामध्ये खेळत होते अनेक अपसेट त्यांनी केले. त्यावेळेला आपण बघितलं तर त्यांच्याकडे नवीन नवीन हिरो अर्थात काजू खेळा, अनिल सावंत खेळा, देवा सिंग खेळा, नवीन नवीन बॅटर तयार झाले, नवीन नवीन गेम चेंजर आपल्याला बघायला मिळाले. हितेंद्रचं स्वागत जे आहे आपण पाहू शकता षटकाराने झालेलं आहे. डबल कदम 9 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एक स्लीप, एक गली, एक पॉइंट, एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. ऑफ टर्मच्या खूप बार चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती झहीरभाई तुम्ही आक्रमण करताना तेव्हा दबाव बनतो आणि तो दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू लगेचच हितेंद्रनं वाईट बॉल टाकलाय. धावलकावर धाबा 10 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सही कहा हितेंद्र, वहाँ पर थोड़े से महंगे साबित हुए. पहली गेंद पर सिक्सर, फिर वाइड बॉल. अगली गेंद अनिल सावंत की लाती हुई ऑफ स्टंप पर आउट साइड खेलने का बैट का हिट लगा, गेंद शर्मान पर पैर से रोकी गई है. बेहतरीन फील्डिंग, वरना गेंद निकल जाती यहाँ पर थर्ड मान की दिशा में. 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या डबल अंकों पर जाती हुई 11 रनों पर संतोष भवन टीम की. ये पहला मुकाबला आपके सामने चलता हुआ दूसरा दिन है क्रिकेट का महासंग्राम का, एनसीसी ट्रॉफी 2025 का. और प्रशांत सर जी वहाँ पर अपने सही जिक्र किया इस मैदान पर जहाँ पर विजय मामा में दोनों बैटर ने अपनी टीम के लिए बल्लेबाजी के जलवे बिखरे देना इस मैच में जरूरत है और वो बल्लेबाजी हमें देखने को मिलती हुई नजर आ रही है. हितेंद्रवरती देखील नजर असेल कशा पद्धतीने गोलंदाजी करत. टप्पा पडलेला चेंडू आतमध्ये आला, हलक्या त्यानं खेळलाय. बॉटम बँडचा खूप चांगला वापर, मनगडाचा छान वापर आणि छान पद्धतीने चेंडू वळवला होता स्क्वेअर लेगला. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावर एक पायरी आहे, ते ओलांडल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे इथे सुरुवात खराब झाली, अर्थात तिखट मारा झाला. पहिल्या षटकात बिकट स्थिती होती, त्यानंतर मात्र या मॅचमध्ये आता दोन्ही बॅटर अनिल सावंत 8 वरती खेळतोय आणि देवासिंग त्याला स्ट्राईक देतोय. खूप छान पद्धतीने फटका खेळाय, क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. या षटकामध्ये क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ धावलकरती एकूण डाबा आहेत 13 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेसिडेंट एनसी चषक 2025 26वा पर्व. दुसऱ्या दिवसाचा खेळ संतोष भवन आणि दत्ताळी जीवचंद्र. सजीव अच्छी गेंद थी, कट करना चाहते थे ऑफ स्टंप पर जाकर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए देवा और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में बंदूक के हाथों में जाकर छुपती हुई. क्या मुकाबला चल रहा है, कभी तुम्हारी तो कभी हमारी. वहां पर ये क्रिकेट का खेल ही तो ऐसा है ना, कभी खुशी तो कभी गम. क्या कहेंगे प्रशांत सर जी? टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी. सुरुवात त्याने स्टंपमध्ये केली होती, एंड त्यानं आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना 2 डॉट चेंडू टाकले. हितेंद्रचं षटक समाप्त. अनिल सावंत 9, देवासिंग 2 आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाबा 13 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे मास्टर आमच्या बरोबर येतील आणि त्यांचं मधुर संगीत आपण या मैदानावरती चर्चा सुरू आहे. .94 कॉमन, रेहान 11, दुर्गेश 11 अन्नाळा आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. दिनेश सर आणि हेमंत सर यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. टीम 94 कॉमन, रेहान 11, दुर्गेश 11 अन्नाळा. आणि लवकरच कॉमन प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळेल 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत. त्याचबरोबर आणखीन एक अशी स्पर्धा ज्याची चर्चा होते, आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळणार. ती स्पर्धा 21, 22, 23 या कालामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जीवदानीच्या मैदानावरती, जिथे वसई तालुक्यातील दिग्गज खेळाडू आणि भारतातील अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडूंचा जलवा आपल्याला बघायला मिळत. 13 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. कैवल्य आपल्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती खेळायची जबाबदारी असते स्ट्रायकर यांना अनिल सावंत. त्याचा स्ट्राईक रेट आहे 225. त्याच्या बॅटमध्ये 1 षटकार. देवासिंगनं अजून गेअर चेंज केलं नाही आहे, संयमाने बॅटिंग करतोय. काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात, पण यशस्वी तेच होतात जे प्रयत्न आणि हिमतीने स्वप्नाला सत्यामध्ये उतरवतात. तर इथे या मॅचमध्ये सुरुवात पहिल्या षटकात अतिशय बिकट होती, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केले.
ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेने गेली. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट्समन बीट झालाय. याचे निरीक्षण खूप चांगलं होतं. केवलचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट आहे. सही का प्रशांत सर जी, अच्छी गेंदबाजी केवल पाटिल सर जी के द्वारा. और उसके बाद अनिल सामने स्ट्राइक पर से ऑन साइड खेलना चाहते थे. अगली गेंद अनिल के लिए आती हुई ऑफ स्टंप पर एक्स्ट्रा ड्राइव खेल दिया. वी में ऑन साइड में लॉन्ग ऑन पर गेंद सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ बेहतरीन चौका कमांडीज. क्या बेहतरीन गेंद थी और पिच मिली थी और सीधा वी में खेल दिया था. लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमा रेखा बाहर. अनिल सावंत के बल्ले से और एक बेहतरीन चौका देखने को मिलता हुआ. इसको जाकर पहुंचा हुआ 17 रनों पर. केवल पाटिल की अगली गेंद राइट हैंड से गेंदबाजी होती हुई. ऑफ स्टंप पर थी, ऑन साइड खेलना चाहते थे. फिर से गेंद ऑफ स्टंप पर थी. बल्ला ऑन साइड पर गया था मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई. प्रशांत सर जी, क्या मुकाबला चल रहा है, बेहतरीन. क्या कहना चाहेंगे आप? चेंडू आणि बॅटमधलं जे द्वंद्व आहे ते अतिशय महत्त्वाचं. आपण ते पाहतो. एक चौकार आल्यानंतर कैवल्याने देखील खूप चांगला चेंडू टाकलाय आणि त्यामुळे हे युद्ध, ही जी जुगलबंदी प्रेक्षक पाहत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूपासून दूर आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला आहे. सर्कलमध्ये कोणी नव्हतं त्यामुळे फलंदाज निश्चितच या ठिकाणी एक चुकीचा फटका खेळला गेला होता. चेंडूच्या रेषेत न येता खेळलेला फटका होता. धावफलकावरती धाबा आहेत 18. 2 गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. झहीर भाई, हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. कैवल्य आपल्या कोट्यात दुसरं षटक टाकतोय. हुकमाचा एक काय फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि अशा वेळेला त्याची जबाबदारी असते विकेट घेणं. तो विकेटही त्याने पहिल्या षटकात, या षटकामध्ये आत्तापर्यंत त्याला विकेट नाही. 6 चेंडूचा जो हा खेळ आहे त्याचा, त्यापैकी पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळला गेलेला आहे. आणि आत्ता हे जे षटक आहे अत्यंत महत्त्वाचं असेल कैवल्यकडनं. आणि समोर असेल स्ट्रायकर यांना फलंदाज देवासिंग 2 वरती बॅटिंग करतोय. 50चा स्ट्रायकर आहे तो थोडासा आणखी चांगला करण्याचा प्रयत्न केला जाईल. कैवल्य राईट टर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडून. ऑन साईडला फटका चांगला सजवला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. झेल देवाचा संपलाय खेळ आणि आता संतोष भुवन संघाला लागतोय तिसरा धक्का. क्या बेहतरीन गेंद थी. ऑन साइड खेल दिया था. मिस टाइम था और वहां पर गेंद में ताकत नहीं थी वहां पर देवा के. और गेंद सीधे मिड विकेट के हाथों में, हितेश के हाथों में जाकर छुपती हुई. न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए दुर्गेश आते हुए. अब मैदान पर थोड़ी सी चर्चा है मगर विकेट गया है तो वो चर्चा भी होनी चाहिए कि अब कैसी आने वाली ओवर के लिए प्लानिंग की जाए जुचंदर टीम के द्वारा. और एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ. प्रशांत सर जी, पहला मुकाबला है. एक 50 से 60 रन इस मैदान पर पहले सुबह के क्षेत्र में बन जाएंगे तो एक मुकाबले में हमें ट्विस्ट देखने को मिल जाएगा. अगदी महत्त्वाचं म्हणजे आता 18 धाबा धावफलकावरती 3 गडी बाद झालेत आणि आता ज्या पद्धतीने पाहू शकता या धाबा होत आहेत त्याचा जर ॲव्हरेज बघितलं तर या धाबा फार नाही आहेत. मग पहिला प्रयत्न काय असेल तर 50 पर्यंत पोहोचायचं. दुसरा प्रयत्न म्हणजे एक मोठं षटक आलं तर 60चा विचार करतील. तर या मॅचचा जर विचार केला दोन्ही संघ मातबर आहेत. छान कामगिरी दोन्ही संघ करतायत. दत्ताळी जुचंद्र आणि संतोष भुवन काजू. पण 3 षटकांचा खेळ आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावफलक 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष भुवन संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे दुर्गेश यादव. रिव्हर्सिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू थोडासा विचित्र पद्धतीने फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट आलाय. कैवल्याचं चांगलं षटक. अत्यंत सुंदर गोलंदाजी केले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संतोष भुवन काजू प्रथम बॅटिंग करत असताना 18 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्या. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय ब्रिजेश यादव. ये न्यू बैटर मैदान पर पहली गेंद को रिवर्स खेलना चाहते थे. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है प्रशांत सर जी. और 3 की ओवर की समाप्ति के बाद बात की जाए तो 3 विकेट गंवाई हैं संतोष भुवन टीम ने. और वहां पर 6 का रन रेट से बल्लेबाजी का जलवा हो रहा है. मगर अब बल्लेबाजों को अपने घेर को बदलना होगा. टॉप घेर में बल्लेबाजी की जलवे भी करने होंगे क्योंकि आने वाली 18 गेंदों में 30 से 35 रन इस मैदान पर जोड़ने होंगे. आप क्या कहना चाहेंगे?
अगदी बरोबर. इथे सामन्याचं जर चित्र आपण बघितलं तर धाबांची गती वाढवणं, वेग वाढवणं, केर चेंज करणं देखील गरजेचं आहे. पहिल्या 3 षटकामध्ये सरासरी फक्त 6ची आहे, ते तुम्हाला 8-10 पर्यंत नेणं गरजेचं आहे, तरच या सामन्यामध्ये मजा येईल. कारण दत्ताळी संघाकडे बॅटिंग जबरदस्त आहे. बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर 1 2 3 4 5 6-7 नंबरपर्यंत बॅटिंगमध्ये खोली आहे. हे लक्षात घेता कमीत कमी पहिल्यांदा 50 धाबा उर्वरित 3 षटकामध्ये पूर्ण करणं गरजेचं असतील आणि 50ची ओस ओलांडणं गरजेचं, तरच या सामन्यामध्ये मजा येईल. आत्ता स्थिती जर बघितलं 3 षटकामध्ये तर दत्ताळी जीवचंद्र संघानं अत्यंत दर्जेदार गोलंदाजी केले आणि फलंदाजांना वेसण घातले, स्ट्राईक केले, 3 गडी देखील बाद केलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्फॉर्म बॅटर देवास सिंग बाद झालाय, काजू बाद झालाय. आता मैदानावरती अनिल सावंत तख्त रोब आहे, त्याच्यावरती आज कॅमेरा असणार आहे. सही का सर जी, उस पर निगाह रहेगी. निखिल गेंदबाजी पर आए हैं, अनिल स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार. लॉस गेंद थी, गेंद को खेल दिया डीप फाइन लेग, बाउंड्री रन के बाहर. ये आता हुआ सीधा सी मारे के बाद 6 रन. कमांड डीजे तो ऑनफिल्ड अंपायरनं पाहायचं आहे की हा बिमर आहे की नाही, त्यामुळे टीबी अंपायर बिझी होतील. इथे एक चांगला फटका दिशांत चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतला आणि सामंत आणि चेंडू ठोकला होता लॉकलेगच्या दिशेनं. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नात मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. अनिल सावंत सुरुवात अतिशय कठीण आहे, 18 धावा फक्त धावपटकावरती, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा सांगून देतोय की आशा अपेक्षा पुन्हा एकदा उंचावतील आणि त्यामुळे षटकारानं पुन्हा एकदा समीकरण ज्या पद्धतीने अपूर्ण टीम दत्ताळीचं बिघडून जाईल. बघूया यानंतर काय घडतंय. थोडासा वेळ आपल्याला थांबावं लागेल कारण टीबी अंपायर बिझी होत आहेत. हा चेंडू बिमर आहे की नाही तो पाहायला जाईल. कंट्रोल नव्हता गोलंदाज निखिलचा. षटक खूप चांगलं, म्हणजे आपण कैबरची 2 षटकं खूप चांगलं, हितेंद्रचं षटक तितकं चांगलं नव्हतं. आता ही संधी आहे तुम्हाला कमबॅक करण्याकरता. संतोष बोन संघ या षटकारानं कमबॅक करेल की नाही ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. सही का प्रशांत सर जी, कमबैक तो करना होगा ना, क्योंकि ये मुकाबले की अहमियत बड़ी है, इस ट्रॉफी की अहमियत बड़ी है. नारंगी ग्राम सभा नारंगी एनसीसी ट्रॉफी 2025 का ये थरार आप देख रहे हैं. क्रिकेट का महासंग्राम आप उन पाते हैं और वाकई में सही कहा अपने प्रशांत सर जी कि इस मैदान पर ये गेंद के लिए अंपायर को बिजी करते हुए हमारे और अंपायर, मगर ये थर्ड अंपायर का क्या निर्णय आएगा थोड़ी देर में हम चलेंगे मैदान के अंदर. थोड़ी चर्चा हो रही है, डिसीजन पेंडिंग है, तो टेंशन वाला मामला है गेंदबाजों पर या फिर बल्लेबाजों पर, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. टीम 94 कामन रेहान 11 दुर्गेश आपण तयार आहे आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आया है, अगली गेंद है फ्री हिट क्योंकि टूर्नामेंट है सुपर हिट. आप यहां पर अनिल सावंत के पास मौका है, मगर क्या बल्लेबाज के पास जितना मौका है उतना गेंदबाज के पास भी मौका है बैकअप करने का. बैकअप कर पाएंगे प्रशांत सर जी, क्या कहना चाहेंगे आप? फ्रीडचा चेंडू तितकासा फायदा उठवता आले नाहीये. लॉकलेग मध्ये चेंडू येणार यात काही शंका नाहीये. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या आता 5 शतक पूर्ण झालंय संतोष भवन संघाचं. पहिल्या चेंडूपासून संतोष भवनचा जो टीम आहे आपण डगआउट पाहू शकता, तिथे टाळ्यांचा गजर येतोय. 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे थोडंसं आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर 7 धावा, जरी बाय त्यानंतर आपण बघितलं तर 2 धावा आल्यात. यात 7 आणि या 9 धावा जे आहेत थोडासा मोमेंटम संतोष भवन संघाकडे जातोय. सर जी मैंने तो टूटा हुआ नजर आया, मगर वहाँ पर गेंदबाजों की थोड़ी सी दिशाई गेंद और थोड़ी सी बीमर गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया था अनिल ने और बल्लेबाजी के जलवे दिखाते हुए नजर आए क्योंकि बेहतरीन बल्लेबाज है अपनी टीम के लिए. संतोष भवन थोड़ी सी बैकफुट पर थी. अगली गेंद ऑफ स्टंप पर थी, अब खेलना चाहते थे, गेंद उछाल लेती हुई वाइड बॉल का इशारा था अंपायर द्वारा. एक्स्ट्रा मिस्टर खलबली मचाएंगे और प्रशांत सर जी ये गेंद को कंट्रोल करना होगा, क्या कहना चाहेंगे आप? अतिरिक्त धावा याच्यात, त्यामुळे मोमेंट पुन्हा एकदा बॅटरकडे जातो या षटकामध्ये. रिस्टाच्या रूपाने धावसंख्या पोहोचली 28 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज देणाऱ्याच भरभरून यश मिळतं. 3 षटकामध्ये संतोष भवन बॅकफुट होते. 4थ्या षटकामध्ये आता दत्ताळी जीवचंद्र थोडासा बॅकफुट गेलाय. हे षटक खूप चांगलं ठरतंय संतोष भवन संघासाठी. धावफलका धावा 28 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. निखिल मारा करतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेचलाय, ठोकलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. षटकार मॅग्निफिसंट बॅटिंग.
किया था इस मैदान पर कि अब गाड़ी संतोष भवन की ब्रह्मपम चलती हुई नजर आ रही है। गेंदबाज थोड़ी सी जोशंदर की टीम की इस मैदान पर खराब गेंदबाजी का नजर होता हुआ, जहां पर फ्रंट फुट फिरती अब बैकफुट पर आती हुई नजर आ रही। क्या कहना चाहेंगे आप? ज्या वेळेला तुम्ही फुलटच चेंडू टाकणार ना त्यावेळेला फलंदाज तुम्हाला सोडणार नाही, नाही थांबणार, नाही झुकणार, तुम्हाला नाही सोडणार, षटकार ठोकणार. अनिल सावंत ठणकावून मैदानावरती सांगतोय आणि तो फॉर्ममध्ये खेळाडू आहे. निखिलचं षटक खराब यासाठी आहे कारण तो चेंडू लँडच करत नाहीये. सुरुवात त्यानं फुलटॉसनं केली, त्यानंतर आपण बघू शकता हाई चेंडू फुलटॉस आहे आणि त्यावरती फुल ट्रोल बसल करत असताना अनिल सावंत 34 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खाडी एनकडनं मारा करतोय गोलंदाज निखिल. अनिल सावंत 28 वरती खेळतोय 11 चेंडूमध्ये. ऑफ्टमच्या बाद त्या चेंडू गतीचा वापर केलाय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक. हे क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. 2 मोठे फटके आलेत, मोमेंटम तुमच्याकडे आहे, अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि ब्रिजेश यादवला संधी दिली गेली आहे. धावफलका धावा 35 3 गड्याच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना. सही का प्रशांत सर जी, पहले ताकत को आजमा रहे थे, अब देखा तो नजाकत किया, कट कर दिया था गली रीजन पर। अगली गेंद विशेष के लिए आते हुए निखिल द्वारा सुनिश्चित करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। अंपायर घूमे, वाइट बॉल का इशारा और वहां पर थर्ड अंपायर को यहां पर रिफल किया है। देखना होगा ये वाइड है या नहीं, क्या कहना चाहेंगे प्रशांत सर जी? टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल ते आपण पाहूया, त्यासाठी थांबणं गरजेचं असेल. टीम 94 कामन, रेहान 11, दुर्गेश 11 अर्नाळा आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आणि इनिंगमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. टी शर्ट कलेक्ट करा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. हेमंत आणि दिनेश यांना लगेच भेटायचं आहे. टीम 94 कामन, रेहान 11, दुर्गेश 11 अर्नाळा. आता मैदानावरती डिसिजन ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉल दिलेला आहे, त्यामुळे चॅलेंज केले दत्ताळीनं आणि टीव्ही अंपायरच्या दिशेने आपण गेलेलो आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तरच आज आपण बघितलं विदाउट पेन नो गेन, कष्टाशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही आहे. मेहनत करायला ह्या षटकामध्ये बॅट्समननी अप्रतिम कामगिरी केली आणि त्यांची मेहनत दिसते, परंतु निखिलचं षटक भरकटलेलं वाटतंय, त्याचा फायदा संतोष भुवनला मिळाला आहे. आणि या षटकामध्ये मॅक्झिमम टाळ्यांचा आवाज आपण संतोष भुवनच्या डगआउटमधनं ऐकलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला दत्ताळी जीवचंद्र थोडासा बॅकफुटवर गेला या षटकामध्ये. सही का प्रशांत, क्योंकि ताली की आवाज़ों के साथ वो बल्लेबाजों को उजला मिलती है, वो उजला मिलती हुई नजर आई और बैकअप का बल्लेबाजों का हौसला बुलंद होता हुआ नजर आ रहा है. क्या बेहतरीन बल्लेबाजी वहाँ पर निखिल अनिल द्वारा देखने को मिलती हुई, मगर निखिल का और थोड़ा सा महंगा साबित होता हुआ नजर आ रहा है. एक डिसीजन आना पेंडिंग है, थोड़ी देर की चर्चा इस मैदान पर. हमारे थर्ड अंपायर बिजी है, थोड़ी देर में आपके सामने वो निर्णय को पेश कर देंगे. उसके बाद एक बेहतरीन मुकाबला है. विजेश और निखिल अनिल इस मैदान पर अपनी टीम के लिए छाते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि 3 विकेट जल्द से जल्द गिर चुके थे संतोष भवन टीम के. और क्या वो मुकाबला है इस नारंगी के मैदान पर. 17 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे एका मोठ्या षटकाची आवश्यकता होती संतोष भुवन संघाला. पॉवर प्ले दत्ताळीच्या बाजूने गेला, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये गेअर चेंज झालेला आहे. सगळ्यांचं लक्ष इथे स्टुडिओकडे आहे. काय डिसिजन देईल टीव्ही अंपायर, काय डिसिजन देतील, वाईट असेल नसेल. ऑनफिल्ड अंपायरने वाईट बॉल दिला होता, दत्ताळीने चॅलेंज केलेलं आहे. टीव्ही अंपायर बघूया काय निर्णय देतात. डिसिजन पेंडिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. कैबलने या ठिकाणी पाहतोय डिसिजन काय येणार. कैबलने अफरातून गोलंदाजी केली, सुसाट गोलंदाजी केली, पण निखिल आज या मॅचमध्ये संघर्ष करतोय. टीव्ही अंपायरचा डिसिजन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऑनफिल्ड अंपायर आज खूप कलरफुल वाटत आहेत दोन्ही अंपायर. आता रेड की ग्रीन हा प्रश्न आहे, पण तो तिसऱ्या पंचाचा निर्णय असेल. ऑनफिल्ड अंपायरने आपला डिसिजन दिलेला आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेसिडेंट एसी चषक 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. या स्पर्धेकरता 2 अत्यंत म्हणजे बाईक आहेत मॅन ऑफ द सिरीज करता, पण अजूनही या ठिकाणी डिसिजन देऊ शकले नाहीत. बघूया अगदी क्लोज आहे का ते देखील पाहिलं जाईल. वेगवेगळ्या अँगलनी पाहिलं जात आहे. सर्वांचं लक्ष समालोचन कक्षाच्या दिशेनं आहे. का डिसिजन येईल. टिक 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 आणि आता व्हाईट बॉल. बऱ्याच वेळा आपण बघितलं तर अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये जाहीरपणे आपण बघितलं की ज्या पद्धतीने शफल झाल्यानंतर जो रिच वाईड असतो ती लाईन नाही, ते एकच लाईन आहे. काही बोलले बरोबर एकच लाईन आहे, त्या लाईनच्या पलीकडे चेंडू गेला तर मात्र तुम्हाला वाईट बॉल मिळणार. आणि तेच झालंय, त्याच्या पलीकडे चेंडू होता.
36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संतोष बोन प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन रेहान दिलेवन दुर्गेश आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील खेळण्याची जबाबदारी असेल ब्रिजेश यादव. करा फटका रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूला अनिल सामंत एफर्टलेस बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूला हा फटका खेळत असताना तितकंच चांगलं तंत्र नव्हतं बॅट्समन ब्रिजेश यादवचं. चौथ्या षटकाचा खेळ धावा 37 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये संतोष भुवन. पचान सर जी बेहतरीन बल्लेबाजी, स्कोर 37 रनों पर जाता हुआ. अभी भी बात की तो ये चौथा ओवर चल रहा है, थोड़ा सा महंगे साबित हो रहे हैं निखिल अपनी टीम के लिए. आप 18 रन आए इस मैदान पर, अभी भी गेंदबाजी में जलवे भी करने होंगे निखिल को. ऑफ स्टंप पर गिनती, आउटसाइड खेला, बैट का टो लगा, गेंद ट्रैवल होती हुई जब तक इनको फील्ड किया जाएगा लंबा से खिलाड़ी जाकर, और वहां पर बेहतरीन फील्डिंग और 2 रन पूरे करते हुए दोनों बैटर इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 39 रनों पर. प्रशांत सर जी इसके बाद भी अभी भी बात की जाए तो 13 गेंदों का खेल आना बाकी रहेगा, क्या कहना चाहेंगे आप? 13 चेंडू देखील महत्त्वाचे आहेत आणि त्या 13 चेंडूमध्ये किती षटकार चौकार तुम्हाला ठोठवायचं हे बॅट्समनला ठरवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज व्यवस्थेचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय आणि तंत्राचा थोडा विसर पडलाय पुन्हा एकदा. त्याची काही गरज आहे का हा एक प्रश्न असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 4 षटक समाप्त, 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा उभारतील संतोष भवनचे बॅटर हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. ऐकूया एक सुंदर गाणं, ब्रेक मध्ये निश्चितच जाऊया आणि त्यानंतर चर्चा झहीर भाई बरोबर. मैदानामध्ये पाणी जात असताना आपण पाहू शकता महत्त्वाचा सामना आहे. टीम 94 कामन रेहान 11 दुर्गेश 11 अर्नाळा आपण सज्ज राहायचंय. अतिशय महत्त्वाचा सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. झहीरभाई 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5वं षटक घेऊन कोण होणार हा प्रश्न आहे. जलपानासाठी खेळ थांबलाय. सही का पचन सर जी, 12 गेंदों का खेल है, पानी मैदान के अंदर गया कि अब पानी मैदान के अंदर गया है कि बदल जाएगी इस मैच की कहानी, ये देखने वाली बात होगी. मगर 12 गेंदों का खेल में कितने रन संतोष भवन बना पाएगी ये देखने वाली बात होगी. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम नारंगी के 81 मैदान पर आप देख रहे हैं. 26वां एडिशन है 2025 का एनसीसी ट्रॉफी. किसके कप हाथों में जाएगा ये 9 तारीख की शाम, किसके हाथ में होगी? बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और मालिका वीर के लिए 2 बाइक एक ओपन क्रिकेट टूर्नामेंट के लिए है. और उसके बाद आप देखेंगे तो हमारे ग्रामीण खिलाड़ियों के लिए एक फॉर्मेट के लिए वो वाकई में तमाम हमारे वो मेहमानों का हम हार्दिक स्वागत करेंगे जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बेहतरीन हमें वो बाइक प्रदान की है. और वाकई में 2 ओवर का खेल आना बाकी. हितेंद्र गेंदबाजी बढ़ाते हुए एक बेहतरीन बल्लेबाज भी है, गेंदबाजी भी है पचान सर जी. अब 12 गेंदों में बैकअप किया जाएगा या बल्लेबाज अपना घेर बदल के बल्लेबाजी के जलवे भी करेंगे. सेट बॅटर मैदानावरती आपण पाहू शकता. अनिल महत्त्वाची खेळी साकारतो. ब्रिजेशला आपलं खातं खोलता नाही आहे आणि त्याचा खेळ किती बहरतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आता हितेंद्र आपल्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आलंय. पहिल्या षटकामध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि इथेच कमबॅक केलं होतं संतोष भवन संघानं. तर बॅट पॉईंट कबर, एक्स्ट्रा कबर, एक लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षणामध्ये व्यू रचना थोडीशी बदलले. ऑन साईडला लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. नारंगीचं ऐतिहासिक मैदान. ऑन साईडला पुलचा फटका, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय का झेल. ब्रिजेश यादवचा संपला खेळ. हितेंद्रला मिळते अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट. ये बेहतरीन शॉट गेंद पुल करना चाहते थे, मिस टाइम हुआ मिड विकेट पर. और एक बेहतरीन क्या विदेश की खेली को लगता हुआ विराम. ये चौथा झटका संतोष भवन की उम्मीदों को लगता हुआ 39 रनों पर ये झटके लग रहे हैं पचान सर जी. अभी भी 11 गेंदों का खेल आना बाकी है. क्या मुकाबला चल रहा है. मैंने कहा ना कभी उधर तो कभी इधर वाली कहानी है, क्योंकि ये क्रिकेट का खेल ही ऐसा है. कभी वो डगआउट में खुशी देगा तो कभी वो डगआउट में गम दे रहा है. तो आप क्या कहना चाहेंगे? अगदी बरोबर. आता तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर खूप महत्त्वाचं षटक होतं. तिथे निश्चितच चांगली बॅटिंग केली अनिल सामंतनं. चौथ्या षटकामध्ये निखिलचं षटक मागणं ठरलं आणि त्यामुळे पहिल्या षटकात कैबल्य जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा संतोष भवन अगदी शांत होते आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या. पुन्हा एकदा संतोष भवन रिॲक्ट झाले. तिसऱ्या षटकामध्ये बऱ्यापैकी गोलंदाज झाली. त्यामुळे दत्ताळीचा जी टीम होती ती खुश होती.
पण आता चौथ्या षटकात अप्रतिम कामगिरी केली अनिल सामंत. 5व्या षटकामध्ये हितेंद्रनं यश प्राप्त केले. पहिला छक्का या ठिकाणी दिला पहिल्या चेंडूवरती. 4 गडी बाद झालेत. धावफलकावरती एकूण धावसंख्या आहे आपण पाहू शकता 39. नवीन बॅटर दाखल झाल्या मैदानावरती. मेहबूल थर्ड बॅट पॉइंट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेंद्र. एकूणची धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकरला बॅट्समन मेहबूल. ऑन साईडला पुलचा प्रयत्न होता, तितकासा आश्वासक फटका नाहीये. लॉंगांमध्ये केबलने चेंडू फील्ड केला, 1 धाव मिळेल. 40 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 4 मोठे फटके खेळणे संतोष बोनला आवश्यक असेल. सही का प्रशांत सर जी, मगर वहाँ पर अनिल है, जब तक ये टीम की अपेक्षा है इस मैदान पर वो टारगेट को सेट कर पाएंगे. अगली गेंद हितेंद्र की ऑफ स्टंप पर आउट साइड पर खेला. गेंद ने ऊंचाई, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी उस कैच के नीचे है. एक बेहतरीन कैच अनिल की खेल को विराम. 5वां झटका संतोष भवन की उम्मीदों को कमा दीजिए. पोस्टात 31 धाबा त्याने टोकल्या. 15 चेंडूला तो सामोरा गेला. 206चा स्ट्राईक रेट आणि छान बॅटिंग केली. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. आणि आता दत्ताळी ज्योतिंद्र झहीरभाई 5व्या षटकात कमबॅक करतायत. अतिशय दर्जेदार हितेंद्र 1 षटक आहे. 2 बळी त्याने या ठिकाणी टिपलेत. सुंदर कामगिरी करतोय. नवीन बॅटर दाखल झालेला आहे देवा पांडे. देवा पांडेवरती देखील नजर असतील तर आता 31 धावांसाठी आज टाळ्यांचा गजर संतोष भवनच्या डगाटमधनं होतो आहे. 40-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आता जी स्थिती आहे, 2 गडी बाद झाल्यानंतर बॅकफुटला गेलाय संतोष भवनचा संघ. सही कहा आपने प्रशांत सर जी, इस मैदान पर 9 गेंदों का खेलाना बाकी. इस 5वीं ओवर की 3 गेंदों की कहानी है, मगर हितेंद्र आए और गेंदबाजी में बैकअप किया है. देवा पांडे स्ट्राइक पर है, करना होगा. इसके बाद होने वाला मुकाबला दोनों टीम में भी तैयारी रहे. अगली गेंद आउट स्टंप पर गेंद थी, आउट साइड खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल. जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर अब संतोष के बल्लेबाजों पर होगा. वहां पर बल्लेबाजों ने घेर बदला जरूर था, मगर हितेंद्र आए और बैकअप किया अपनी टीम के लिए. प्रशांत सर जी अगदी बरोबर. खूप चांगली कामगिरी त्याने केली मैदानावरती. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं अत्यंत जबरदस्त फटका. गुडगा टेकला आणि खणखणी चौकात ठोकला. 4 धाबा. पांडेच्या बॅटमधनं चौकार. फुल टच चेंडूवरती खरपूस समाचार. 4 धाबा. धावसंख्या होते 44. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संतोष बोंडा प्रथम बॅटिंग करत असताना. सही कहा प्रशांत सर जी. और अच्छी गेंद इस ड्राइव से अपने फॉल्स में बेहतरीन फील्डिंग बगैर वहां पर तेज गिर गए थे, इसलिए गेंद को रोका जरूर, मगर 1 रन रोकने में नाकाम रहे. ओवर नंबर इस मैदान पर समाप्त होता हुआ 5वां. टीम की रन संख्या 45. 5 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर की कहानी शुरू हो जाएगी, मगर एक छोटा सा ब्रेक में मधुर संगीत फिर आते हैं सीधा हमारे प्रशांत सर जी के पास. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतोय नारंगी ग्रामस्थ मंडळ प्रेसिडेंट एनसी चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्रह, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाचा डबल बार. नारंगीचं ऐतिहासिक मैदान. काल आपण रोमहर्षक उत्कंठवर्धक सामने पाहिलेत. आज देखील झहीरभाई तशाच प्रकारची अपेक्षा आहे. धावफलकावरती 25 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चर्चा झाली होती किती धावा होतील. प्रश्न विचार 60 धावा होतील का. मी तुम्हाला उत्तर दिलं होतं कमीत कमी 50. त्यानंतर मग पुढचा प्रवास असेल. या आत्तापर्यंत 5 षटकामध्ये 25 धावा झाल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा येतील या प्रश्नाचं उत्तर आता मैदानावरती मिळवताना या ठिकाणी आपण सर्व प्रेक्षक देखील असतील. तमाम प्रेक्षकांचं खूप चांगला प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेत. शेवटचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षयला पाचारण करण्यात आलं. खाडी एंडकडनं तो गोलंदाजी करेल. पॉईंट्स लाभायची असेल तर स्वतःसोबत लाभा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. तर अत्यंत महत्त्वाचं आहे.
हा सामना जिंकायचा बॅट आणि बॉलमधलं युद्ध तुम्हाला जिंकायचं त्यासाठी लढाई आहे, हे बॅटल आहे, हे द्वंद्व आहे आणि मैदानावरती एक चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित. काल आपण बघितलं पहिला दिवस होता आणि असं वाटत होतं की ग्रँड फिनाल चालू आहे. अशा प्रकारचे सामने मैदानावरती आपण अनुभवलेले आहेत. सही का अक्षय पाटिल गेंदबाजी पर है, आखिरी ओवर समाई है कप्तान ने, मगर वहां पर देवा पाटिल स्ट्राइक पर है, पांडे स्ट्राइक पर है. अगली गेंद ऑफ स्टंप पर निकले, बैकफुट पर जाकर बैट को एक साथ कवर पर खेल दिया. गेंद डीप पर जा रही है, खिलाड़ी ग्रीन पर आ रहे हैं, मगर गेंद बढ़ने के बाद बेहतरीन चौका कमांडीज है. वहां पर बैकफुट पर गए, गेंद को परका था, बेहतरीन कवर ड्राइव. आप क्या कहना चाहेंगे? निश्चितच खूप चांगला फटका होता. कव्हर ड्राईव्ह म्हणजे आपण असं म्हणतो की ज्या पद्धतीनं हा कव्हर ड्राईव्ह क्लासिक खेळ आहे, गॅपमध्ये आपण खेळ आहे, त्यामुळे देवाचा आत्मविश्वास वाढला आहे. देवा काळजी, देवा काळजी. आणि कव्हर ड्राईव्ह जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा एक मला टायटल आहे जे टी व्ही सिरियलमध्ये आपण बघतो छोट्या पडद्यावरती, सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा फटका म्हणजे कव्हर ड्राईव्ह. त्यानंतर देवा पडलाय, पडतोय पण घडतोय, पण मैदानावरती एकटाच नडतोय. देवाच्या बॅट मधनं षटकार. व्हाट अ शॉट. मुझे तो ऐसा लगा कि इस मैदान पर अभी कृष्णा ने आकर इस शॉट को डी फाइनल पर खेल दिया था. क्या कहना चाहेंगे? देवा का लाजवाब एक शॉट आता हुआ. कृष्णाला बरेच जण फॉलो करतात. ज्या पद्धतीने फॉलिंग स्टिल्सचा फटका क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं, पण तो कव्हर ड्राईव्ह खेळल्यानंतर चेंडू कुठे येणार हे लवकर देवाला कळलं होतं. आता देवाला नाही कळणार तर कोणाला कळणार? आता या संतोष भुवनची सर्व काळजी देवाकडेच आहे. देवानं दोन चांगले फटके, काही कव्हर ड्राईव्ह त्यांचा फॉलिंग स्टिल्सचा फटका. परिस्थितीबद्दल काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे तुम्हाला निश्चितच याच्याची चव चाखायला मिळेल. 55 5 गणांच्या बोजा 2 चेंडूवरती पुन्हा एकदा चित्र बदलले. संतोष भुवन यामध्ये कमबॅक 55 for 5 55 धावा 5 गणांच्या बोबद्यामध्ये. 6व्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. आई फटका चांगला ऑन साईडला खेळला, गॅपमध्ये खेळलाय. काउ कॉर्नरमध्ये चेंडू फील्ड केला जाईल, नाही होणार. फलंदाज म्हणतोय नाही थांबणार, नाही थांबणार, मी चौकार षटकार करतोय. बाय अप्रतिम कामगिरी. 2 चौकार 1 षटकार. सामन्याचा रंग या ठिकाणी बदललाय. दर्जेदार कामगिरी देवाखंड. सही का प्रशांत जी. अगली गेंद अक्षय की ऑफ स्टंप पर हेलीकॉप्टर घुमा दिया है और लैंड भी हो जाएगा. 1-2 का 4 हो जाएगी गेंद, सी मारेगा बाहर. ये आता हुआ देवा के बल्ले से और एक चौका. कमांडीज है. धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानावरती वादळ आले देवा नावाचं, ते घोंगावतंय मैदानावरती. दर्जेदार कामगिरी करतोय आणि आता अक्षयवरती आक्रमण झालंय. धापल कदम 63 5 गणांच्या मोबदल्यामध्ये. सर्व प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये. कव्हर ड्राईव्ह त्याने खेळला, फॉलिंग स्वीप खेळ. त्यानंतर आपण बघा हेलिकॉप्टर त्याच्या बॅटमधून आलाय. पुढे सतत खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू खूप चांगला होता. कव्हरमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी असणार आहे. एकेरी धावसंख्या पोहोचली ती आता 64 वर. 64 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संतोष भुवन डगआउट आहे, तो अत्यंत प्रसन्न वाटतोय आणि आनंदी वाटतोय ज्या पद्धतीने देवाने बॅटिंग केली. सही का प्रशांत जी. अगली गेंद आउट साइड पर गेंद को खिला, गेंद डीप फाइन लेग पर है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन पूरा हुआ. दूसरे की मांग है, मगर जब तक देवा वहां पर से नोट जाएंगे, मगर अब विकेट को गंवाना पड़ जाएगा और देवा मैदान के बाहर जाएंगे. ये छठा झटका लगा है. 65 रनों पर 66 रनों का लक्ष्य है. मगर दोस्तों काम आ जाइए, पिक्चर का पहला पार्ट समाप्त हुआ है. दूसरी इनिंग आना बाकी है, मगर हम चलेंगे एक छोटे से ब्रेक के बाद. फिर आपके साथ टॉस बॉक्स में आएंगे, फिर आएंगे मैदान के और कमांड दीजिए.
चलिए अकबर भाई, राहिल अंसारी, और दोस्तों थोड़ी दिनों के बाद कॉमन फीमेल लीग का महासंग्राम भी आने वाला है। जैसे हमारे टॉस बॉक्स में अब थोड़ी देर में प्रशांत सर जी पहुंच रहे हैं। सभी को हमारा सलाम नमस्कार आदाब है। एक लाजवाब टूर्नामेंट आपके सामने 2025 का एडिशन नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी एनसीसी ट्रॉफी का है। और थोड़ी देर में यहाँ पर दूसरे मुकाबले का टॉस होगा। मतलब 94 कॉमन बना दुर्गेश 11 अन्नारा के बीच ये दूसरा मुकाबला आ रहा है। दोस्तों आज के दिन भी 8 टीमें एक लाजवाब है। एनसीसी नारंगी है, फिर वैसे कोलीवाड़ा, उसके बाद श्री गणेश बोलिंग। चलिए हम चलेंगे सीधे हमारे बेहतरीन आवाज के मालिक के पास, जहां पर टॉस बॉक्स में है प्रशांत अदोरे सर जी। थँक्यू जाहीर. अत्यंत महत्त्वाचा सामना. कामन टीमचं कॅप्टन आणि अर्नाड टीमचं कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. या स्पर्धेची शिस्त आहे, डिसिप्लिन. आपण पाहतो की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. कामन टीमचा कॅप्टन, कामन टीम कॅप्टन अर्नाळा संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. मैदानावरचा सामना लगेच सुरू होईल, जास्त वेळ घेऊ नका. कामन टीम आणि अर्नाळा. कामन संघाचा कॅप्टन दाखल झालेला आहे. अर्नाळा टीम शांतारामजी घरत साहेब, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. एच जी स्पोर्ट ब्रँड आहे. आणि आता टॉस देखील केला जाईल. कामन संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. अर्नाळा संघ, अर्नाळा संघाला शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी घ्यायचे. अत्यंत महत्त्वाचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. ही या संपूर्ण स्पर्धेची शिस्त आहे. त्यामुळे डिसिप्लिन सर्व संघांनी या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र सुरुवात अप्रतिम झाले. संतोष भुवन संघाची बॅटिंग आपण बघितली, शेवट त्यांनी गोड केला आहे. अत्यंत शानदार कामगिरी करत असताना देवा पांडे, त्यानंतर आमचे समालोचक मित्र, त्याचबरोबर एक अष्टपैलू खेळाडू आणि 50+ देखील जन्म त्यांचा आपण पाहिलेला आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज असतील. पहिल्यांदा आपण करणारा सन्मान शांतारामजी घरत यांच्या शुभ हस्ते इथे कामन संघाचा सन्मान, कामन संघाचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण अर्नाळा संघाचा, दुर्गेश 11ची टीम आहे. टीम 94 कामन. लवकरच कामन प्रीमियर लीग येणार आहे. 19 तारखेला त्याचा शुभारंभ असेल. शांताराम घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. छाप काटा अर्थात हेड अँड टेल. हेड इज कॉल, इट इज टेल. टीम 94 संघाने टॉस जिंकला. शांतारामजी घरत साहेब, थँक्यू सो मच. महत्त्वाचा सामना, महत्त्वाची लढत आहे. कामन संघाने जिंकला टॉस. निर्णय या ठिकाणी घेणं गरजेचं असेल. नारंगीच्या मैदानामध्ये निर्णय घेताना अभ्यास करून निश्चितच प्रत्येक संघ नायकत असतो. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. तुम्ही टॉस जिंकला असता तर फिल्डिंग. बॅटिंग करायची. किती धावा? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. अत्यंत महत्त्वाचं आहे. प्लॅन अजून तयार नाही की किती धावा करायचे आहेत, जास्तीत जास्त धावा करायचे आहेत. परंतु तुमचा प्लॅन असेल किती धावांपर्यंत रोखायचं आहे? ग्राउंड के हिसाब से तो 40 रन के अंदर रोकने की कोशिश करेंगे. बिल्कुल. जो टूर्नामेंट है, जिस तरह से एनसीसी चषक 2025 का आयोजन किया हुआ है, इसके बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत सुंदर लगा एकदम से. इससे पहले कभी चैंपियन बने हो? चैंपियन नहीं, बट खेले, क्वालिफाई हुए यहाँ पर. टॉप 4 में आए. हाँ हाँ. इस बार चैंपियन बनने का सपना लेके आए. हाँ. आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. तो कामन ने टॉस जीता है. अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्नाळा संघाने सातत्याने या मैदानावरती चांगली कामगिरी केली. पाटेकर नायकांचं पाठबळ नेहमी मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षणाबद्दल चर्चा झालेली आहे. अर्नाळाचं क्षेत्ररक्षण कमालीचं असतं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जे आयोजन बघतो आणि ह्या स्पर्धेत जेव्हा अनाउन्समेंट होते, किती उत्सुकता असते अर्नाळा संघाला? खूप उत्सुकता असते. यांचं आयोजन नियोजन तर खूपच चांगलं असतं. दरवर्षीप्रमाणे चांगलं असतं. यावर्षी देखील चांगलं आयोजन नियोजन दिसत आहे. आणि आम्ही ते 2-3 वेळा चॅम्पियन झालेलो आहोत. यावर्षी पण आम्ही विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न तुम्ही देखील उराशी बाळगलेलं आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मॅच देखील सुरू होतोय. कामन वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. चांगला चेंडू होता. यावेळेस स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न होता. धन्यवाद प्रशांतजी. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एनसीसी चषक 2025 समालोचन कक्षामध्ये आमच्या समित तुकारामजी मांगेला सर आहेत. आणि अनेक टीम तुकारामजी या नारंगी चषकामध्ये अनेक संघ या ठिकाणी स्वप्न उराशी घेऊन नक्कीच खेळताना दिसणार आहेत. कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे एनसीसी चषक 2025
हा एक जो चषक आहे तो आम्हाला पटकवायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. टार्गेट आपण पाहतोय त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे ते तब्बल 66 धावांचं. 66 धावा या मैदानावर कालच्या दिवसामध्ये आपण 80चा आकडा पाहिला, 81चा आपण आकडा पाहिला होता कालच्या दिवसामध्ये आणि 66 आहेत. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू हवेत आहे. स्ट्रगल केलं होतं फिल्डरनं. पाटिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगला थ्रो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आता मात्र खेळीला सुरुवात झाली आहे ती म्हणजेच दत्ताळी स्पोर्ट्स या टीमच्या. काय मॅचेस झाल्या होत्या कालच्या दिवसामध्ये, अद्भुत ना भूतो भविष्य. अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या आपण कालच्या दिवसामध्ये मॅचेस पाहिल्या. आज देखील त्याच प्रकारेच कदाचित मॅचेस पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला पण मंदुला पादुई एक स्टार खेळाडू आहे. शपल झाला होता, जागा बनवली होती ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॅटर खेळण्यासाठी गेला होता, मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाही आहे. यावेळेस चेंडू पाहायला मिळते डॉट. धन्यवाद भरतजी राऊत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 दोन संघामधली भिडण. आव्हान मोठं आहे, खरतर आव्हान आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो टीम जुचंद्र संघाला. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गेल्या वर्षी त्यानं NCC चषक 2024 गाजवला होता ॲज अ बेस्ट बॅट्समन. तो माघारी परतलाय. जितेश पाटील अर्थात बंधू माघारी जातोय. जोडीने आहेत भारत. हे दोन संघ मैदानावरती जसं ज्यावेळेला प्रशांत आदवडे अर्नाळा आणि टीम 94 कामांची चर्चा करतो ते अर्नाळा म्हटलं होतं इथे आम्ही विजेतेपद झालोय. 2011-2020ला त्यांनी विजेतेपद पटकावलं आहे. कामन संघ त्या टप्प्यावरती पोहोचला होता 2023ला. 2022ला देखील क्वालिफाय झाले होते. 2023ला ते त्या टप्प्यावरती पोहोचलं होतं. पण ती एक स्टेज ते बोरशेती विरुद्धचा तो मॅच राहील अन्सारीने केलेला खेळ 2023ला पाहिला होता. आता ते त्या टप्प्याच्या वर जाणार. आता या दोन संघामधली कहाणी तर नक्कीच जसं वर्णन केले. 2019ला संतोष भुवनने ट्रॉफी जिंकले पण त्यावेळेला खेळाडू बाहेरचे होते. आता संतोष भुवनचे खेळाडू मैदानावरती खेळतात. आणि गेल्या वर्षी एक टप्पा बाकी राहिला होता तो दत्ताळी जुचंद्रचा. तो त्यांना पार करायचा आहे. तिसऱ्या क्रमांकावरती होते. बरोबर तुकारामजी. कारण कशा घडामोडी घडल्या होत्या, कशा प्रकारे ते एका चेंडूने मात्र तो मॅच पूर्णतः टर्न झाला होता. त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आहेत. मात्र 66 धावा तुकारामजी. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला बंधू यांच्याविषयी की एक बेस्ट बॅटर मागच्या वर्षी NCC कपचा ठरला होता, मात्र तितकाच दत्ताळी स्पोर्ट्सचा देखील तो बेस्ट बॅटर आहे. एक बेस्ट विकेट मी म्हणेल या ठिकाणी मात्र गमावले. एक सुरुवातीला किनार पाहणं गरजेचं होतं कारण गोलंदाज ते केलं तितक्याच ताकदीचं आहे. नफीस ॲक्च्युली आम्ही प्रशांतजी आणि आम्ही तिथे ज्यावेळेला समालोचन करतो त्याला म्हटलं की नफीस नाही आहे, मुनासिफ आहे. प्रत्येक वेळेला इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलेला आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होते हितेंद्र भोईर अर्थात पाती. 50च्या वर मॅन ऑफ द सिरीज यांच्या नावावरती आहेत ना, असा खेळाडू होता मैदानावरती. पण तिथे ती इनिंग आले ना. आता या खेळीला महत्त्वाचं आहे. एका सामन्याची आठवण नक्कीच होईल पण स्कोर आहे तो 2. नक्कीच तुम्ही मागे काय केलं आहे, किती तुम्ही मालिकावीर पारितोषिकं पटकावल्यात हे यावेळेस मायने ठेवणार नाही. तर इथून तुम्हाला एक चांगली इनिंग ऑन साईडला फटका चांगला आहे. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव नक्कीच मिळेल. मात्र इथून मात्र एखादी चांगली इनिंग ज्याप्रमाणे तुकारामजी तुम्ही म्हटलं एक बेस्ट इनिंग. आणि मी तर म्हणेल या ठिकाणी पातीला एक अँकर रोल अदा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. कोणाला तरी एकाला थोडंसं खेळपट्टीवरती राहणं टिकवून राहणं. कारण 66 धावांचा पाठलाग. डबल 6 याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये एक 6 मारायचा आहे. डबल 6चा उल्लेख त्याच करता झाला आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एक षटकार एक सिक्सर. दुसऱ्या बाजूला दीपेश देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. उपयुक्त खेळी गेल्या वर्षी याच खेळाडूनं एक सामन्यामध्ये केलेली खेळी ती आपल्याला या मैदानावरती आठवते. बऱ्याच आठवणी आहेत. संतोष भुवनच्याही आहेत, दत्ताळी जुचंद्रच्याही आहेत. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विकेट विकेट विकेट. नफीस मुनासिफ सुंदर गोलंदाजी. दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा गेल्या 25 वर्षामध्ये काय घडलंय आणि कोण कोण या मैदानावरती काय कामगिरी केली या आठवणींना उजाळा देण्याचं काम
नक्कीच केलं जातं आहे. भारतराव आमच्या जोडीने आहेत आणि हा जो संघ आहे ना आता संतोष भुवनचा, मागची एक स्पर्धा ज्याने गाजवली, मोठमोठ्या संघांना पराभूत केलं, तिथून आलेला आत्मविश्वास आहे. नफीसच्या गोलंदाजीमध्ये तो आत्मविश्वास दिसून आला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावपकडती 3, सुरुवात त्या साईडला तशी होती. संतोष भुवनची सुरुवात पण अशी होती. धमाका नंतर झालाय, इंटरव्हल नंतर धमाका झालाय. आता काय झालंय, जुचंद्र संघाला म्हणजे अंकुश स्मृती जो पत्तुबेकर संघाला आहे त्यांना 2024चा याच मैदानावरचा एक सामना आठवावा लागणार आहे. एकविरा नायगाव विरुद्ध त्यांची झुंज, 73 धावांचं मोठं लक्ष आणि त्या 73 धावांचं लक्ष गाठताना केलेली ती कामगिरी गेल्या वर्षीची ती आठवावी लागणार आहे. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागणार आहे. तुम्ही जर फ्लॅशबॅकमध्ये झालं तर कमबॅक पण होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावपळकावरती 2 गडी बाद 3. चांगलं उदाहरण दिलं. म्हणजेच ज्याप्रमाणे संतोष भवन संघ जवळपास दुसऱ्या तिसऱ्या षटकानंतर चार्ज झाला, त्याप्रमाणे दत्ताळी स्पोर्ट्सला देखील चार्ज व्हावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला तुकारामजी संतोष भवन या टीमचा की मागील काही स्पर्धामध्ये काही जेतेपद या टीमने पटकावले, त्याच्यामुळे नक्की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय झाला असेल. त्याप्रमाणे आपण दत्ताळी स्पोर्ट्स या टीमकडे देखील पाहिलं तर ज्या आता काही मागील आठवड्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्यात त्या काही स्पर्धांमधील हा संघ तरी एक चॅम्पियन संघ आहे. तिथून एक नक्कीच मी तर म्हणेल की त्या फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ती मागची स्पर्धा आठवावी लागेल, तो मागचा खेळ आठवावा लागेल, तो म्हणजे दत्ताळी स्पोर्ट्सच्या या खेळाडूंना. त्याच्यामुळे मागच्या काही गतक कामगिरीला उजाळा द्यायचा आहे, पण मागचं षटक गेले ना ते विसरायचं आहे. तसं एखादा व्हिडिओ आपल्याला नाही पाहिजे आपण डिलीट करतो, इरेज करतो, ते इरेज करायचं आहे आणि पुढचे काही व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचे आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेर फक्त दिशा दिली आहे. चेंडू चालला थर्ड रिझर्व मध्ये, पाठलाग केला जातोय. पाठलाग लॉंग चेस मारतो फिल्डर, चेंडू सीमारेषे बाहेर. नवीन व्हिडिओ बनवायचे आहेत, मागचे व्हिडिओ इरेज करायचे आहेत. हा इरेज करणारा हा सौकार. नजाकत दाखवली, चेंडूला फक्त दिशा दिली, बॅटची फेस ओपन केलं, गली रिजन मधनं चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये. सौकार पहिल्या चेंडूवरती सौकार. त्यासाठीच म्हटलं होतं तुकारामजी की हितेंद्र यांना एक बेस्ट इनिंग खेळावी लागेल आणि इथून मात्र या लागोपाठ 2 विकेट गेल्यानंतर हा चौकार मात्र भरपूर काही सांगून जाईल. यावेळेस स्विच हिट खेळायचा होता, प्रॉपर करेक्शन झालं नाही. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आपण बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी पाहू शकाल. हितेंद्र यांना थोडीशी नाराज होत आहेत. नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती, पण आता चर्चा आपण जसं हितेंद्रवरती केली देवा पांडे. मागच्या एक स्पर्धेचा उल्लेख जसा आम्ही केला आहे त्यावेळेला मी म्हटलं होतं, प्रशांतजी आमच्या जोडल्या होता का प्रत्येक वेळेला काय झालं, टीम अडचणीत सापडली का देवाचा धावा करतात. पण संतोष भुवन नाही आहे, संतोष भुवनच्या मदतीला देवा येतो. त्याच्यामुळे देवाचा धावा नाही आहे, देवाच धावून आला होता आणि या सामन्यामध्ये देखील तो धावून आलाय देवा. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा कट झालाय, बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना जशी चर्चा देखील करतोय, पंच रिफर करतायत का? एक रिव्ह्यू तुमच्या जवळ आहे, त्याच्यामुळे रिफर केला जातोय. वाईटचा जो इशारा पंचाकडे झालाय तो तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील या क्षणाला आणि तुमच्या दिशेने मी येतोय. आणखीन एक तुकारामजी नक्कीच एका खेळाडूला दत्ताळी स्पोर्ट्स जुचेंद्र टीमनं मिस केलाय, तो म्हणजे दिवेश. तो जर या टीममध्ये असता कदाचित जी एका गोलंदाजाची कमतरता आज दत्ताळी स्पोर्ट्स जुचेंद्र या टीमला भासली ती कदाचित भासली नसती. ॲज अ बेस्ट बॉलर एक चांगला गोलंदाज आहे. 2 स्पेल त्याचे या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकले असते. कदाचित त्याच्या 2 स्पेलनं तो फरक जाणवला असता स्कोरबोर्डमध्ये. हा चांगला उल्लेख तुम्ही केलाय. पण बऱ्याच वेळेला काय असतं की एखादा खेळाडू जर नाही आहे ना त्याची कमतरता तुम्हाला भासते, पण त्याच्या अनुपस्थितीचा फायदा दुसऱ्या खेळाडूने घ्यायचा आहे. हेही मोकार येत आहे, हीच संधी असते. बघा इंडियन क्रिकेटमध्ये काय असतं, एखादा खेळाडू अनफिट झाला त्याच्या जागी एक खेळाडू आला ना तर तो आपल्या खेळाने जागा बनवतो ना की बाबा स्टार बॅट्समॅनला पण पुन्हा येणं कठीण होऊन बसतं. त्याच्यामुळे हे ऑपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत. या संधी तुम्हाला साधायच्या. काल मी म्हटलं होतं की निवड आणि संधी. बघा संधी समोर आहे पण तुम्हाला निवडही करायची आहे, तर बदल घडणार, नाही तर बदल नाही घडणार. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. तिसरे पंच काय घडलंय मागच्या चेंडूवरती, ज्यावेळेला चेंडू गेला त्यावेळेला चर्चाही करतोय. कारण ही जसं आपण कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला पिच रिपोर्ट दिला होता त्यावेळी चर्चा झाली होती की 25 वर्षाची परंपरा लाभलेली स्पर्धा आहे, बरंच काही घडलंय 25 वर्षामध्ये आणि ते आपण पाहतोय. इशारा येईल पंचाकडनं. इट्स सेफ डिलिव्हरी, त्याच्यावर फेअर डिलिव्हरीचा उल्लेख केला गेला आहे. टाळ्यांचा गजर एका टोकाकडनं आलाय. म्हणून आपण चर्चा करतो की 25 वर्षामध्ये जे संघ खेळले आहेत
त्यांची कामगिरी या मैदानावरती काय राहिली आणि ते कामगिरी पार करताना अचिव्हमेंट करताना कुठल्या कुठल्या खेळाडूनं चांगला खेळ या मैदानावरती दाखवला आहे. षटक सुरू आहे दुसरं 1.3 षटकांचा खेळ. एक चौकार पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर 2 चांगले चेंडू हाताळलेत देवास सिंग याने. 66 धावा समोर आहेत तुकारामजी. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी दत्ताळी स्पोर्ट्स या टीमला ही जी 2 षटकं हे जे 12 चेंडू आहेत हे 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण होते. इथून या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा कुठेतरी नक्कीच या 66 धावा उभारण्यासाठी भरपूर कामी येऊ शकल्या असत्या. धावा फलकावर पाहतो आपण 7. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो दुसरा. आतापर्यंत 1 चौकार 2 चेंडू डॉट. देवा आतापर्यंत चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय. मात्र तितक्याच ताकदीचा फलंदाज हितेंद्र देखील स्ट्राईक एंडवर. त्यावेळेस ऑफ साईडला पंच केले गेले टीममध्ये आपण फिल्डरला पाहतोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग दिली होती मात्र हा फक्त सिंगल मिळेल. धावा संख्येत भर. धावा झाल्या त्या 8 धावा धावफलकावरती आहे. त्यात चेतन अजून एक आक्रमक असा खेळाडू जो आहे तोही या मैदानावरती खेळ त्याचाही खेळ बहरायला हवा. कारण जसं आपण पातीचा उल्लेख करतोय तो खेळ आपला साकारेल पण जोडी कमाल हरदम आहे ना जोडी में होती कमाल धमाल जोडीमध्ये होते. त्याच्यामुळे ही जी जोडी आहे या जोडीचा खेळ जर बहरला तर टीम जुचंद्र संघ जो धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय 67 धावांचा. देवासिंग पुन्हा एकदा सज्ज होईल काडेंकडनं. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे मी म्हटलं जोडी. आता पातीच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चेतनचा बाकी होता तो चौकार दणदणीत खणखणीत. अपनी तो ऐसे वैसे नहीं सही खेलना है. हमारे दोस्त पासवर्ड अगर डालोगे तो मोबाइल का लॉक नहीं खुलता है. गलत तरीके से खेलोगे तो जीतोगे कैसे. हा फटका होता बॅकफुटला गेला कट केला आणि पॉइंट रिझन मध्ये चौकार. नक्कीच तुकारामजी जसा चेंडू आहे तसं प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी दिले गेले चँक कडून. ऑन साईडला यावेळेस चेंडूला पिक करायचं होतं. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. काय चेंडू टाकला गेला. पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग झाला बाहेर वळतोय. बॅट अँड पॅडच्या अगदी मधून मात्र चेंडू विसावला गेला. शेवटचा चेंडू येतोय डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धाव फलक पाहतोय. पतू पॅकर जुचंद्र दत्ताळी या टीमचा तो म्हणजेच 12 धावा. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धाव फलकावरती. कंपॅरिझन बघा ना. कंपॅरिझन बघा. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकानंतर संतोष भुवनचा संघ काय होता 13 वरती. जुचंद्र आहे 12. जास्त फरक नाहीये. जास्त अंतर नाहीये. फरक त्याच्यानंतर पडला होता. आता फार पूर्वी आपल्याला शाळेमध्ये ना एक प्रश्न यायचा फरक स्पष्ट करा. पण इथे स्पष्ट करता येणार नाहीये की आता कोण जिंकणार आहे. कारण कालचा दिवस होता. शेवटच्या 3 षटकानंतर सामने बदललेले आपण पाहिले. आणि आज काय झाले माहिती का प्रशांतजी. आज शेवटच्या 3 ओव्हरमध्ये रन झाल्यात. कालचा दिवस वेगळा होता. पहिला दिवस होता. सुरुवातीला आक्रमण होत होतं. आता नंतर आक्रमण झाले. दुसरा दिवस आहे. त्याच्यामुळे दुसरा जो भाग आहे ना 3ऱ्या षटकाचा 3 षटकानंतरचा तो थोडासा क्लास 1 आहे. धावा झाल्या धावफलकावरती 12. पाटला काय 66चा 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54 करायचे आहेत. 24-54 ही लढाई मैदानावरती आहे. नक्कीच नक्कीच. आणि ज्याप्रमाणे तुम्ही विश्लेषण केलं कदाचित गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण जर आपण संतोष भुवन या टीमचा जर आपण खेळ पाहिला पहिल्या इनिंगमधील तर तुकारामजी 12 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा या टीमने बनवलेला. सुरुवात नक्कीच त्या टीमची डगमळली होती. मात्र जवळपास क्रमांक 4चं षटक आणि क्रमांक 6चं षटक या 12 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा या टीमने बनवल्या होत्या. इथून मात्र हा संघ पुढे आला होता. ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करतोय. चेंडू जातोय कॉर्नरच्या दिशेनं. सिंगल इथे मिळेल. 1 धाव. एका धावीवर समाधान मानावं लागेल त्या ठिकाणी. धावसंख्येत भर. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. इथून मी म्हटलं की गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. इथून एखादे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये तुमचं एक चांगलं इनिंग आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवा. म्हणजे जी टॅगलाईन एक चालते ना हीच ती वेळ. तसं तुमचं म्हणणं आहे की हीच ती वेळ आहे. या वेळेला थोडंसं वेळ द्या. थोडा वेळ द्या. टाईम द्या. क्षेत्राची रचना लावताना टाईम दिला जात आहे. पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक. 1 मिड विकेट. 5 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ. वेळ द्या. टाइम झालाय धमाक्याचा. लॉंगॉनच्या डोक्यावर बिग हिट षटकार.
म्हटलं कारण आपण दोन्ही एंड तुकारामजी खेळतोय आणि हा जो एंड आहे म्हणजेच आपले नितीन दादा समालोचन कक्ष आपण पाहतोय, नितीन गणपत पाटील स्टँड जो आपण पाहतोय तिथून मात्र गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी येतोय तर कुठेतरी तो नारंगी खाडी एंडचा जो भाग आहे तिथून बॅटर बॅटिंग करतोय त्या एंड कडून थोडीफार हवेची झुळूक जाणवते तुकारामजी. आणि केला आणि ती हवा आहे ना बॅट्समॅनला हवा निर्माण करण्यास फायदेशीर आहे, तो पण हवा करतोय आपली. आता चेतनला माहिती आहे गेल्या वर्षी कदाचित काहीच मिस्टेक झाल्या होत्या, आता नाही होणार चुका, त्याची काळजी घेतात. दुसऱ्या बाजूला गोलंदाज नफीस ज्यानं पहिले षटक चांगला हाताळलं होतं त्याच्यावरती आक्रमण झाले, वार पलटवार मैदानावरती चालला. पाहिलं की त्यामध्ये चेंडू जातो जोपर्यंत फील्ड करते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेतन यांनी केलाय. मागच्या 2 चेंडूवरती 8 धावाल्या, 24-54चा खेळ होता आणि पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावाल्या. त्याला माहिती आहे हे षटक आहे, आपल्याला जर जायचं आहे तर हे षटक मोठं करायचं आहे. 2 चेंडूवरती 8 धावा दिल्या, मग 18 वरती जायचं आहे, 20 वरती जायचं आहे या षटकापर्यंत. नक्कीच म्हणजे एक तर एखादं षटक 20 किंवा 25 धावेचं नक्कीच मिळायला हवं जोचंद्र या टीमला, आणि तो कदाचित प्रयत्न असेल चँग यांचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय नफीस या गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस एनफिल्डच्या वरून खेळला गेला ऑन साईडला वाईडिश लॉंग रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. एका धावेनं मात्र संघ पुढे वाटचाल करताना धावा संख्या आपण फलकावर पाहतोय 22 धावा. आता कुठेतरी तिसरं षटक सुरू असताना मित्रमैन तुकारामजी एक चांगला स्कोरबोर्ड आपण दत्ताळी जोचंद्र या टीमचा पाहतोय. बॅलन्स महत्वाचा असतो. म्हणजे मोबाईलमध्ये असला तर कॉल लागतो, बँकेत असला तर पेमेंट होते आणि आयुष्यामध्ये असला बॅलन्स तर मग पुढे जाता येते. त्याच्यामुळे जो बॅलन्स आहे तो बॅलन्स महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. त्याच्यामुळे तेही आपण या मैदानावरती, कारण समतोल तुम्हाला साधायचं आहे, जवळ जायचं आहे, पोचायचं आहे. कोलवाटा चेंडू तर मिस केलाय पहिला तर बॅट्समन त्यानंतर कीपरनं लॉंग स्टॉप रिझन मध्ये आलाय, अलग फॅक्टर वाला चौकार. आत आला आणि तो आत येताना पहिला तर त्याने बॅट्समनला बेट केलं आणि कीपरची पोझिशन तुम्ही क्लोज आहात. तुमची क्लोज ज्या वेळेला असते ना त्यावेळेला बॉडी बिहाइंड द बॉल, तुमचे शरीर चेंडूच्या मागे यायला हवं होतं, चेंडूच्या बाजूला गेलं आणि बाजूला जाताना चौकार, 4 धावा. आणि तो देखील नशिबाचा योग्य ते विश्लेषण तुकारामजी आपण केलं की नशिबाचा चौकार. धावा कशी येऊ द्या, धावा येणं जोचंद्र टीमसाठी गरजेचं आहे. चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साईडला केलं गेलं, थ्रो नॉन स्ट्राईक एंडला येईपर्यंत पुन्हा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. एक उल्लेख देखील मी केला होता तुकारामजी की 2 विकेट लगातार पडल्यानंतर एखादी पार्टनरशिप किंवा एखाद्या बॅटरला अँकर रोल मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. यावेळेस नक्कीच मी म्हणेल एक चांगली पार्टनरशिप, एक जोडी जमले या ठिकाणी, ती म्हणजे जितेश आणि चेतन यांची. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धावावरती 28, 28 धावा झाल्यात. अजून बाकी आहे, बरंच काय बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 38 धावा. अजून काय 18 बॉल 38. वेळ झाले, थोडंसं पाणी मैदानावरती गेले. गाणी घेऊया आणि पुन्हा येऊया, कुठे जाऊ नका, पाहत राहा NCC चषक 2025. NCC चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि कालचा दिवस होता, म्हणजे काल जसं प्रशांतजीने उल्लेख केला, नख कुरतडणारा, नख चावणारा तो दिवस होता. आणि आता आजचा दिवस काय हार्टबीट वाढवणार आहे का? ECG काढायला गेलं तर वरखाली तसा हार्टबीट वाढवणारा असा दिवस असणार आहे का? 2025 26वं वर्ष, 25 वर्षाची गौरवशाली परंपरा राहिलेली स्पर्धा आणि प्रत्येकाला हवीविषयी वाटणारी आणि हे जसं तुम्ही उल्लेख केलाय या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येकजण या मैदानावरती नक्कीच आला ॲज अ खेळाडू. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, अँकर रोल. नक्कीच तो अँकर होता. आपण काय तर एखादी बोट किंवा जहाज एकाच ठिकाणी नांगर टाकून उभं राहिलं ना त्याच्यावरती माती चढते आणि मग शेवाला उगवतात. थोडं चालायचं आहे, थोडं पुढे चालायचं आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 38 धावा करायच्या. स्ट्रायकरला फलंदाज चेतन आहे, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ऋषिकेश.
थोडासा बदल झाला. नारंगी खाडी यांकडनं ऋषिकेश 18 बॉल 38 रन. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला डायरेक्ट हिट होताना थोडंसं मिस. पहिला झेल सुटला, धावा सुटला, सर्व काही चाललंय. कारण गेल्या वर्षी एक स्पर्धा ज्यावेळेला पार पडली होती 2024 या 25वी रौप्य महोत्सवी वर्ष होतं, त्या सामन्यामध्ये देखील अंकुश स्मृती पतुपेकर दत्ताळीचा संघ खेळत होता. त्यांच्यासमोर एकविरा नायगाव आहे. एकविरा नायगावविरुद्ध 72 धावांचं जे लक्ष्य गाठायचं होतं आणि त्याच वेळेला पण हा अप्स अँड डाऊन वाला खेळ जुचंद्रनं पाहिलाय. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होते की काय या सामन्यामध्ये पाहूया. तर दुसऱ्या बाजूला संतोष भुवनचा संघ आहे. 2019ला टायटल जिंकलं होतं, पण त्यावेळेला युपीचे खेळाडू होते. धर्मेंद्र यादव चा खेळ आपण पाहिला होता. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहिला होता धर्मेंद्र यादव, बरोबर 5-6 वर्षाचा कालखंड मागे गेलाय. बराच वेळ झालाय संतोष भुवन. त्याच्यामध्ये म्हटलं ना, बराच वेळ झालाय संतोष भुवन, आपण टायटल पर्यंत नाही पोहोचलोय. विकास दुबे काजूना माहिती आहे, त्यांच्या माध्यमातून ते युपीचे खेळाडू या मैदानावरती खेळले होते. पण आता आपल्या गावातील आपल्या जवळच्या विभागातील खेळाडूंना घेऊन विकास दुबे खेळतोय या मैदानावरती आणि हे टायटल त्यालाही जिंकायचं आहे. कदाचित ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला युपीचे खेळाडू घेऊन विकासने टायटल पटकावलं, तिथून कदाचित मी म्हणतो कॉन्फिडन्स वाढला असेल आणि यावेळेस विकासनं प्रयत्न केला असेल की चला आपण आपल्या परिसरातील खेळाडू घेऊन ही स्पर्धा खेळून बघूया. बॅटची एज आहे आणि टेकन काय कॅच कॅरी केलाय. ही मोठी विकेट आहे. कुठेतरी जोडी जमली होती आणि असं वाटलं होतं की ही जोडी लांब पल्ल्याची जोडी आहे, मात्र या ठिकाणी ही जोडी तुटली गेली. फलंदाज बाद झाला मिस्टर हितेंद्र. देखील होणार, कारण रोहित दलवीनं काय झेल टिपलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न, बॅटच्या वरची कडा आणि फ्लाइंग स्वीपच्या दिशेनं रोहित दळवी होते बघा. डायू सुंदर पुढे झेप घेत एक अप्रतिम असा झेल रोहित दळवी यानं टिपलाय. आणि क्रिकेटचा खेळ आहे बरं जी, क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग करताना ड्रायू आणि फिल्डिंग करताना डायूज सूर मारायचे आहेत, फक्त सूर हरवायचे नाही आहेत. सूर नवा ध्यास नवा असा आहे ना, त्याच्यामुळे सूर मारून हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि मी का उल्लेख करतो की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कामगिरी प्रत्येकाची काय राहिली, कशा पद्धतीने खेळ केला आहे, जसं संतोष भुवनच्या संघाचा उल्लेख केला. कारण मागच्या 5-6 वर्षाचा जर आपण कालखंड पाहिला तर एक नवीन विजेता येण्याची परंपरा कायम आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा गावदेवी धानिवने जिंकली होती. तो संघ कालच्या दिवसामध्ये स्पर्धेबाहेर गेलाय. 2023चा खेळ पाहिला तर बोरशेती शहापूरचा संघ जो उद्या खेळणार आहे, बोरशेतीचा संघ ज्याने चॅम्पियनशिप पटकावलं होतं. 22ला प्रथमेश ठाकरे शो होता, शिवाल स्पोर्ट्स चॅलेंजर. 21चा खेळ पाहिला सँडी स्पोर्टचं स्वप्न पूर्ण झालं होतं. 2020ला हरणाळ्याचा टीम आहे साईनाथ हरणाळा, त्यानं जिंकलं होतं. आणि 2019ला हा संघ जिंकला होता. काहीशा फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहोत अजूनही, कारण बऱ्याचशा आठवणी या मैदानावरती आहेत. या 25 वर्षाच्या नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. निखिल सज्ज होतोय आणि गोलंदाजीसाठी आल्या विकेट प्राप्त केलाय तो ऋषिकेशनं. एक चांगला उल्लेख करणं प्रत्येक टीमनं या ठिकाणी या परिसरातील बहुतांश संघानं मात्र ते चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मात्र काहीकांचं अजूनही ते स्वप्न उराशे आहे. तुकारामजी शॉर्ट बॉल होता यावेळेस, उसळी घेणारा चेंडू बॉडीला टर्न करून ऑन साईडला यावेळेस चेंडूला खेळायचं होतं. एक चांगला बाउसन आपण पाहिला, एक रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहिजे म्हणजे तुमच्याजवळ त्याच्या अगोदर तुम्ही रिव्ह्यूचा वापर केला होता, त्याच्यामुळे एक रिव्ह्यू आपल्यासाठी जो आहे एक रिव्ह्यू होता. जर तो योग्य ठरला असता तर रिटेन झाला असता, त्याच्यामुळे कधी वापरायचा रिव्ह्यू ते माहिती पाहिजे. अकोटप्याचे गोलंदाजी ऋषी, बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक रोहित थोडासा दूर राहिला. रोहित पोचले होते चेंडूपर्यंत, सूर मारण्याच्या तयारी देखील. स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. म्हणजे मैदानावरती खेळताना आपण नेहमीच सांगतो, खेळाडूंना एक विनंती करतो की भरपूर पाणी प्या, डिहायड्रेशन होऊ नका. आणि पाण्याच्या जोडला तुम्ही जर ग्लुकॉन डी घेतलं आणि ORS तर मजा येणार आहे. म्हणजे तिथे ORS पाहिजे आणि DRS घ्यायचा, तिथे पण योग्य वेळ साधायची आहेत. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 31-31 धावा. 31-31 झाले आहेत, म्हणजे अजूनही जवळजवळ धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच 35 आणि ते देखील 13 चेंडूमध्ये 35 धावा करायच्या आहेत.
ऑन साईडला जोरकस फटका आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू ठरवलं होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेटला चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगलं शतरक्षण आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र थोडीशी मिसफिट झाली होती गोलंदाजाकडून त्या ठिकाणी चेंडू कॅरी करताना. मात्र फक्त 2 धावा झाल्या आहेत या 2च्या साह्यानं. त्या म्हणजेच 33 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ तुकारामजी संपलाय. धावा झालेल्या आहेत त्या 33. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा करायची आहेत 32. आता मात्र वेग 33 धावा, माफ करा, 33 धावा अजूनही करायची आहेत. आता मात्र वेग वाढवावा लागेल. म्हणजे असं म्हणावं लागेल की तो एक मोरल ऑफ द स्टोरी जसं ऐकतात ना, अर्धा ग्लास भरलाय की अर्धा रिकामे. आता तुमचा अर्धा पल्ला झालाय पण अर्धा बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ आहे. 33 धावांची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि येऊया NCC चषक 2025 दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा येऊया. जिथून गेल्या वर्षी तुम्ही सामन्याच्या बाहेर गेला होता. जीवचंद्र चिमला नक्कीच आठवण आहे. प्रतिस्पर्धी संघ 12 चेंडूचा खेळ बाकी होता. 40च्या वरचा पाठलाग करायचा होता. आता तुम्हाला 33 करायचे आहेत. 33 धावा करायचे आहेत. संतोष भुवन संघ इतकी पकड, इतकं कंट्रोल तुम्ही या सामन्याला केला. एक कंट्रोल नाही सोडायचं आहे. कारण मागचं षटक ऋषीनं हाताळताना एक खुशी देखील दिली त्याने टीमला, खास करून ऋषीनं. त्याच्यामुळे हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये एक दो गोष्ट क्लिअर असणार. तुम्ही पांजूवरनं येता सकाळच्या वेळेला काहीसं दवाचं प्रमाण असतं, धुक्याचं प्रमाण असतं, समोरचं दिसत नाही पण थोडं उजाडलं ना का दिसत जातं. तसा हा खेळ आहे. हे षटक त्या धुक्यासारखं आहे. जसं षटक पुढे जाईल थोडं चित्र स्पष्ट होईल की कोण संघ पुढे आहे आणि कोण त्याचा पाठलाग करतोय, जो मागे आहे. 12 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच तुकारामजी. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला संतोष भवन या टीमचा, की संतोष भवन टीमनं जी पकड आतापर्यंत निर्माण केली आहे या मॅचवर ती सोडायची नाही. मात्र या ठिकाणी जुचेंद्र टीमला देखील एक्स्ट्रा एफर्ट लावायचे आहेत. 24 चेंडूमध्ये तुम्ही 33 धावा बनवल्यात, 12 चेंडूमध्ये 33 तुम्हाला बनवायचे आहेत. त्याच्यामुळे इथे डबल एफर्ट लावावा लागेल जुचेंद्र टीमला. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. थोडा जोर लगाइए. ऑफ स्टंपच्या बाहेर जोर लावायचा आहे, जोर दाखवायचा आहे, जोराने खेळायचं आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं अप्पर कटचा चौकार. कितना है दम कम दाखवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती अपर कटचा चौकार. 4 धावा. 11 चेंडू आणि 29 धावा. 18-29 मॅच आहे. मॅच संपला नाही आहे. जोरकस फटका आणि कडक फटका मिड दरम्यान चँगच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अविनाश या गोलंदाजाला आपण पाहतोय. कधीही मॅच चेंज होऊ शकेल, लक्षात ठेवा. क्रिकेट आहे. कारण आपण सुरुवातीला देखील संतोष भवन या टीमला 18 जवळपास थोडीशी धावसंख्या आपण मंदावताना या टीमची पाहिली होती. मात्र नंतरच्या या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र या टीमनं आपला टेम्पो वाढवला होता. त्याचप्रमाणे आपण इथे देखील खेळ बदलताना नक्कीच पाहणार आहोत. यावेळेस पंच वळतील. वाईटचा इशारा आहे. टेन्शन दडपण कदाचित असेल. जो पहिला फटका चांगने खेळला होता, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी लय आपण बिघडताना पाहतोय गोलंदाजाची. नक्कीच. पण त्याला अविनाशला काय आठवायला लागणार आहे, त्याबरोबर 8 दिवसा अगोदरची एक स्पर्धा, असाच प्रेशर, दबाव, समोर नारंगी सारखा मोठा संघ आणि तुम्ही केलेली गोलंदाजी ती तुम्हाला आठवावी लागणार आहे. अविनाश गोलंदाजासाठी स्ट्रायकर यायला चेतन चँगच्या बॅट मधनं अजून एक उत्तुंग असा दर्जेदार षटकार. देखिए अपुन की झलक सबसे अलग. झलक दिखला का, झलक दाखवली तर मजा येणार. आणि आता मॅच रंगामध्ये आलाय. 4-4 4-4 4-4. आणि आता काय झालं माहितीये का बरंजी, स्कोरबोर्ड वरती 4-4 आला आणि 2-2 पाहिजे. बघा 44 झाल्यात आणि 22 पाहिजे. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 22 धावाचा. हे मैदान असं आहे, हे बदलतं, खेळ बदलतो, रंग बदलतो, खेळाचा ढंगही बदललाय. मागच्या 2 चेंडूवरती चौकार षटकारानं मॅचचा
पूर्णपणे चेहरा मोहरा बदललाय. काय बॅटिंग सुरू आहे चँग यांची आणि खऱ्या अर्थानं जे नाव आहे चेतन, जे 2 फटके या बॅटरनं खेळलेत, खऱ्या अर्थानं डगआउटमध्ये देखील चैतन्याचं वातावरण मात्र या 2 फटक्याने या बॅटरने निर्माण केलेत. चांगला उल्लेख तुकारामजी. मात्र रिक्वायर्ड रन 16.50 हा रिक्वायर्ड 100मध्ये समोर असताना आतापर्यंत 11 धावा या 2 चेंडूमध्ये आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर आहे चेतन, मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत आहे, शतरक्षक दूरवर आहे, प्रयत्न केला होता झेलच्या खाली पोहोचण्याचा, सिंगल पूर्ण केला, डबलचा प्रयत्न. काय थ्रो केला गेला होता, काय थ्रो केला गेला होता त्या ठिकाणी. अगदी ही धोक्याची धाव मी म्हणे चेतननं त्या ठिकाणी घेतली की मला स्ट्राईक हवी आहे. ज्याप्रमाणे जो वेग मी पकडलाय तो वेग मला मंदावता कामा नाही आहे, मला स्ट्राईकवर यायचं आहे. रिक्स घेतली होती आणि या रिक्स मध्ये कामयाब देखील झाला. डबल पूर्ण झालाय, धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 46 धावा. 46 धावा धाव फलकावरती. 9 चेंडूचा कॅच शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. प्रथमेश भोईर पत्तू यांच्याकडनं कॅश प्राईज झालाय. चेतनना सामना जर जिंकवला आता 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रथमेश भोईर पत्तू यांच्याकडनं कॅश प्राईज झालंय चेतनसाठी. मॅच जर जिंकून दाखवला 2000 रुपयाचा कॅश प्राईज. दुसऱ्या बाजूला अविनाश ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग वरनं आलाय. याचा अर्थ आता चक गोलंदाज इथे बाहेर जावं लागणार आहे. चक गोलंदाज याच्या अगोदर एक वॉर्निंग त्याला दिली होती स्क्वेअर लेगच्या पंचाकडनं आणि आता इथे नो आलाय. त्याच्यानंतर मॅचला रंगही आलाय. थोडासा आपण वेळ आहे, चर्चा आपण करतोय. भारत राऊत आमच्या जोडीने आहेत. भारत अशा सामन्यामध्ये काय असं की इंटरप्ट जो झाला, इंटरप्ट होतो ना त्यावेळेला 9 चेंडूचा खेळ आहे, 19 करायचे आहेत, 19 करायचे आहेत. त्याच्यामुळे 9-19चा हा सामना आता मैदानावरती असणार आहे. 9 चेंडू आणि 19 धावाचा पण मॅच आहे ना तो 19-20 वाला आहे. 19-20 वाला मॅच आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये जो आता थोडासा वेळ चाललाय 10-10 9 चेंडू आहेत. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 9-20चा मॅच होता त्याच्यामुळे 1 चेंडू गेलाय. 9-19 बऱ्याच वेळेला ना फार पूर्वी ज्यावेळेला आपण फार पूर्वी ना म्हणजे आता केबल टीव्ही आलंय, भरपूर डिश टीव्ही आले, पण फार पूर्वी दूरदर्शन होतं. त्या दूरदर्शनवरती काय जायचं माहिती आहे का, बऱ्याच वेळेला तो अँटिना हलायचा किंवा अँटिनावरचा वायर हलायचा, त्यावेळेला तो व्यत्यय यायचा. तसा तो थोडा व्यत्यय आलाय, व्यत्यय आलाय. पण प्रेक्षक हो तुम्हालाही व्यत्यय आलाय आणि त्यावेळेला व्यत्यय आला ना खाली टॅगलाईन यायची, रुकआउट केले खेद आहे. थोडा खेद आहे पण मजाही आहे, मजा आहे. 9 चेंडूचा खेळ आहे. 19 जो झालेला बदल बऱ्याच वेळेला काय असं जो भी होता अच्छे केले होत आहे असंही म्हटलं जातं. आता जो थोडासा ब्रेक आलाय त्या ब्रेकचा फायदा संतोष भुवनला देखील होऊ शकतो. जुचंद्र टीमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, पण जो कधी थोडासा ब्रेक आलाय या ब्रेक मध्ये मोठा श्वास घेऊन संतोष भुवनचा संघ हा देखील दाखल झालाय. म्हणजे म्हणायचं गेलं तर ही जी वेळ गेली आहे ही वेळ नक्की कुणाची गेली आहे हे मात्र स्पष्ट होईल या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. शॉर्ट बॉल होता, यावेळेस बॉडीला वाकून पुलचा फटका मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे, प्रयत्न केला होता जीवाची आकांक्षा करून चेंडूला मात्र रोखले त्या ठिकाणी फिल्डरना. एफर्ट दोन्ही बाजूने लावले जात आहेत. एका साईडून आपण पाहतो जुचंद्र संघाकडून देखील चांगले एफर्ट लावले जात आहेत. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला एनसीसी चषक 2025चं टायटल घ्यायचं आहे, तर दुसऱ्या साईडला संतोष भवनचा संघ देखील एफर्ट लावतोय. नाही आपल्या प्रशांतजीने उल्लेख केला होता पहिल्या सामन्यामध्ये की हे फायनल नाहीये, पण हे मैदान असं आहे प्रत्येक सामना प्रत्येक संघ फायनल सारखाच खेळतोय कारण त्यांना फायनली पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे हा प्रत्येक सामना असो समीकरण बघणं गरजेचं आहे. 49 एकोणपन्नास धावा, 10 फलकावर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 आणि 17 करायचे आहेत. 8चा आकडा असा आहे, गोल फिरतो 2 वेळा क्रॉस होतो. आता मॅच पण असा 2 वेळा फिरलाय, क्रॉस झालाय. 17चा खतरा रिक्स फॅक्टरचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. 8 चेंडू 17 धावा. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळलाय. वाईट लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 7 चेंडूचा खेळ आहे. मैदानावरती 7 द्यायची वेळ आली आहे आणि एनसीसी चषक 2025चा 16 रंगलाय. 16 रंगलाय. 16 करायचे आहेत, 7 द्यायचे आहेत. 7 बॉल 16. आतापर्यंत जी 7 चँग दिली ती शेवटपर्यंत द्यायची आहे. धावा संख्या करायची आहेत 7 चेंडू मध्ये 16 धावा. मॅच नक्कीच गरमागरम आहे मित्रांनो. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे काल ज्याप्रमाणे आपण मॅचेस पाहिल्या मैदानावर त्याचप्रमाणे देखील आजच्या दिवसाची देखील सुरुवात आपण तुकारामजी या मैदानावर पाहतोय. म्हणजे तिथून सोडले इथून पकडले की काय अशातलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच असं झालं की बाबा थोडासा एक क्षण म्हणून मी उल्लेख केला. मध्ये जो ब्रेक आला होता, मध्ये थोडासा वेळ गेला होता. गेलेला वेळ आलेला वेळ कोणासाठी काय घेऊन आलाय हेही सांगण्यात, कारण वेळ बदलते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही समजवून जाते.
आलेला ब्रेक 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 मी म्हटलं ना ब्रेक. संतोष भुवन जो ब्रेक आला होता तो ब्रेकचा फायदा त्यांनाही झालाय. मॅच नाही संपलाय शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे. देखे किसमें कितना है दम. पण भारतजी त्याच्या पुढचे 2 वाक्य महत्वाचे आहे. जमके रखना कदम. पाय डगमगून देऊ नका आणि खाली तर बिलकुल पडू नका भारतजी. कारण काय माहितीये का, एकदा तुम्ही खाली पडला ना उचलायला कोण येत नाहीत. माणसं पडलेला पैसा उचलतील पण माणसांना नाही उचलणार. त्याच्यामुळे खाली पडू नका, धडपडू पण नका. हे लढायचं आहे तुम्हाला मैदानावरती. तेच मैदानावर सांगायचं. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. पहिले 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या. बॉलर बदलला, खेळ बदलला, खेळाचा रंग बदलला आणि नंतरच्या 3 चेंडूवरती किती रन आल्यात? फक्त 3. नंतरच्या 3 बॉल 9-19चा मॅच होता. नंतरच्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. पण मॅच नाही संपलाय. 6-16चा मॅच आहे. अनुभवी फलंदाज कैवल्य पाटील मैदानावरती गेल्या वर्षी देखील असाच क्षण आला होता. त्यावेळेला कैवल्य पाटील मैदानावरती गेला होता. आता तो आहे आणि एका बाजूला किल्ला लढवतोय आणि किल्ला आपला शाबूत ठेवण्यासाठी चेतन पाटील देखील झुंजतोय. 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 16 धावा. योग्य तो उल्लेख आपण तुकारामजी केला. अगदी मी म्हणेल फिनिश लाईन जवळ आहे. दोन्ही टीमसाठी फिनिश लाईन जवळ आहे. इथून मात्र जो उल्लेख तुम्ही केलाय की पडदा कामा नाही आहे. खरोखरच 6 चेंडू 16 धावा करायच्या आहेत. गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे. कैवल्य हा न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. शेवटचे 3 चेंडूचा देखील आपण चांगला उल्लेख केला तुकारामजी. शॉट बॉल होता यावेळेचा. बॅटचा टो लागतोय. चेंडू हवेत आहे आणि शॉट फाईन रिझन मध्ये फिल्डर देखील त्या ठिकाणी आहे. ही मोठी विकेट, प्राइसलेस विकेट. या पहिल्या चेंडूवर पहिली सफलता आणि तो देखील आपण पाहतोय. सेट बॅटर मिस्टर चेतन परतीच्या मार्गी आउट. गाण्याची फरमाईश होती आणि ते गाणं देखील आलंय. या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज ऋषी अपने खेमे में लाई उसने खुशी तो घेऊन आलाय आपल्या टीम साठी. मागचं षटकही चांगला हाताळलं होतं ऋषीनं. मागच्या चेंडूवरती देखील असाच हितेंद्र भोईर यांचा विकेट लवकर प्राप्त केला होता. आताही येताना जर पाहिलं तर त्याने खेळ केलाय. आता भूषण भोईर नवीन फलंदाज जातोय. बी पॉझिटिव्ह त्याला खेळायचं आहे, हटवायचं या मैदानावरचा खेळ. भूषणने केलेला खेळ त्याला पुन्हा एकदा उजाला त्याला द्यायचा आहे. त्याच्यामुळे आता 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पण जसा मी उल्लेख केला होता बघा, एकदा तुम्ही खेळ चालला ना की खेळ थांबवायचा नाही. खेळ थांबला का मग तो बदलतो, तो टर्न होतो आणि तसा टर्न आलाय. आता त्या टर्नला यू टर्न घ्यायचा आहे. मोठा यू टर्न खेळायचा आहे. 5 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 16. मधला वेळ जो तुकारामजी गेला होता तो खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं की नक्की तो मधला ब्रेक जो घेतला गेलाय तो नक्की कोणाच्या बाजूने घेतला गेलाय. तिथून मात्र ही मॅचला टर्न आलाय. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये सुरुवातीचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर तब्बल 11 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटच्या 3 चेंडूमध्ये आलेल्या या 3 धावा, या 3 धावेनं कुठेतरी मी म्हणे आत्मविश्वास थोडासा खालावला होता संतोष भाऊ या टीमचा. या शेवटच्या 3 धावेनं मात्र तो आत्मविश्वास उंचावलाय. मागचे 4 चेंडू जास्त काही चांगलं झाले नाही जुचंद्रसाठी. पण येणारे 2 चेंडू जर तुम्ही विकेट खेळले तर मॅच पुन्हा एकदा तुमच्या बाजूने. किमान एक फटका येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती, किमान एक मोठा फटका. थोडेसे रुके है, थोडे थांबल्यात. मैंने देखा, तूने देखा, सबने देखा. प्रत्येक जण पाहतोय मॅच. थोडेसे थांबल्यात. पण बऱ्याच वेळेला काय असतं, थांबणंही गरजेचं असतं. ज्यावेळेला वादळ येतं त्यावेळेला कुठला तरी आसरा घेऊन थांबायचं असतं. वादळ जाणार असतं. तुफानी समुद्र में नाव नाही डालना, डुबने का खतरा रहता है. 5 बॉल 16. भूषण आहेत त्या कॅपेबलचे खेळाडू आहेत. मोठमोठे फटके नक्कीच भूषणच्या बॅटमधून अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेत. मात्र ती कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी फिल्डर चेंडू फील्ड करण्यासाठी येईपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. कैवल्य एक अनुभवी खेळाडू, भरपूर वर्ष ज्याने क्रिकेटला दिले आहेत, जुचेंद्र क्रिकेटला ज्यांनी दिले आहेत, असा एक अनुभवी खेळाडू स्ट्राईक एंडवर. आणि आतापर्यंत धावा आपण फलकावर पाहतोय त्या झाल्या आहेत 51. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 15.
4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 15 धावा. पुढच्या मी म्हटलं ना पुढच्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका. सामन्यातलं आव्हान आपलं कायम राहील. आव्हान आव्हान चॅलेंज होता चॅलेंज एक्सेप्टेड. स्विच इटचा षटकार. स्वीकारलंय मी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर माझ्यातला बेस्ट सर्वोत्तम मला द्यायचं आहे. आणि आजच्या दिवसातला काही फटके पाहिले, देवाची बॅटिंगही पाहिली, पण अंडर प्रेशर अंडर क्रुशियल मोमेंट हा सर्वोत्तम फटका होता सिक्सरचा. नक्कीच प्रेशरमध्ये आणि तो देखील स्विचिटचा फटका खेळणं तुकारामजी खूप मोठी जिगरीची गोष्ट असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक कैवल्य आहे. यावेळेस देखील एक चांगला फटका आपण पाहतोय. लँडिंग खूप महत्वाची असेल. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. इथे देखील या चेंडूवर देखील मिळतील 4 धावा. सामन्याला आले कलाटणी. कैवल्यानं मात्र मॅचचा या ठिकाणी रुख बदललाय. या ठिकाणी आपण समीकरण पाहू शकतो. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 61. धावा करायच्या आहेत त्या 5 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2. दोन चेंडूचा खेळ चौकारच. पंच काय पाहण्याचा प्रयत्न. ओ हो 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 काय ट्विस्ट. काल असं घडलं होतं. तिसरे पंच आपण तिथे पाहण्याचा. बाकी खेळाडूंनी जाऊ नका. तिसरं पंच येतील आणि जे काय असेल ना ते स्क्रीनवरती देखील येणार आहेत, त्याच्यामुळे कोणी जाऊ नका. बाकी तिसरे पंच येतील आणि तो चेंडू पाहतील. पॉपिंग क्रीज. आता जसं म्हणतात ना की रामायण घडलं होतं ते लक्ष्मण रेषा पार पडलं म्हणून, आता ही जर रेषा पार पडली असेल तर रामायण वेगळं घडणार. त्याच्यामुळे आता बघूया काय घडतंय. त्या लक्ष्मण रेषेमुळेच रामायण घडलं होतं तुकारामजी. नाही बरंच म्हणजे रामायणचा उल्लेख आपण नेहमीच करतो, पण बघा आपली जी बाउंड्री आपली लाईन आहे ती लाईन कधी क्रॉस करायची नाही. आयुष्यात देखील आपल्या लिमिटेशन असतं, त्याला क्रॉस नाही करायचं. एकदा क्रॉस केलं तर मग समोरचं देखील तिथे आहेत. आणि पंचांचा इशारा येणार आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्यावेळेला चेंडू हाताळलाय त्यावेळेला पाय 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 ओ पंचाकडनं इशारा येणार आहे. टाळ्यांचा गजर झालाय, आवाज झालाय, पण पंचांचा इशारा स्क्रीनवरती येतोय. इट्स अ नो बॉल. नो 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 ओ नो नो. इथं काय घडलंय. हा अजून एक धाव आलाय. याचा अर्थ आता 3 चेंडू आहेत, 4 धावा आहेत, पण सामना नाही संपलाय. या मैदानानं 4 बॉल 1चा मॅच बघितलाय, 4-10चा मॅच बघितलाय, काल 6-4चा मॅच पण बघितलाय. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. एसी चषक स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. वाईड वाईड वाईड. मॅच टाईड त्याच्यामध्ये आला हा चेंडू. वाईड. 3-3. आता ट्रिपल राईस वाला खेळ आहे. आता ट्रिपल राईस वाला खेळ आहे. तुकारामजी काय मॅच. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मात्र एखादा चेंडू डॉट आला तर नक्कीच एक ट्विस्ट होईल. कलाटणी पुन्हा एकदा येऊ शकते या मॅच मध्ये तुकारामजी. त्यासाठी विकेट पाहिजे. विकेट जर आला तर समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक आलात. 1 हँड पिकअप अँड 1 हँड थ्रो. विकेट आलाय. 2-2 ची कहाणी मैदानावरती आहे. मैदानावरती जिंकणार कोण, त्याच्यापेक्षा चांगला खेळणार कोण, त्याची चर्चा आहे. गाणं ऐकूया आणि पुढे एक देऊया. मागे आलेले काही फटके आपण पाहिलं होतं. जुचंद्र संघ पुढे जातो, पण संतोष भुवनचा संघ सांगतोय आम्ही नाही हार मारणार, नाही खांदे झुकवणार, गिव्ह अप्स नाही करणार. 2-2 चर्चा चालले. भारतची जिंकणार कोण, त्याच्यापेक्षा चांगलं खेळणार कोण. प्रत्येकाजवळ आहे अँड्रॉइड फोन काढलाय. हे क्षण आहेत
हे क्षण टिपण्यासाठी त्याने अँड्रॉइड फोन पण काढलाय मैदानावरती. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच. आणि तुकारामजी, तुम्ही जो उल्लेख केला की तुम्ही कसे खेळलात हे महत्वाचं नाही, तर तुम्ही या ठिकाणी काय खेळणार आहात हे देखील तितकंच महत्वाचं आहे. दर्पण न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये येतोय. कालचा दिवस देखील तुकारामजी विसरता कामा नाहीये. कालचा दिवस देखील विसरता कामा नाहीये. कालच्या दिवसाची कार्तिकची इनिंग देखील विसरता कामा नाहीये. मात्र शेवटचा तो क्षण 1 चेंडू 1 धाव असताना मात्र ती 1 धाव झाली नव्हती. हे देखील आपण कालच्या दिवसामध्ये क्षण पाहिला होता. नाही त्यावेळेला काय केलं तर माहिती का, अर्नाळ आणि आचोळे होत्या. दोन्ही हे होते, अटॅकिंग होतं, आक्रमक क्रिकेट होतं आणि अचानकपणे काहीतरी घडलं होतं. आताही अचानकपणे काहीतरी घडलंय या मैदानावरती. 2-2 दडपण आहे, पण दडपण नाही घ्यायचं आहे. दडपण त्याला नाही घ्यायचं. दडपण जो आहे त्याला दडपणाशिवाय खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला ऋषी खुशी देने के लिए वो भी है. ऑफस्टंपच्या बाहेर नो आलाय. ओ नो नो नो, कहाणी में ट्विस्ट. नो नंतर आले 1 धाव. विजय होतोय जुचंदर संघ. अभिनंदन. प्यार करने वाला नहीं, ऐसे मैच को जिताने वाला. कोई ना कोई चाहिए ऐसे मैच को जिताने वाला. हार्ड लक संतोष भुवन. खेळ नक्कीच अप्रतिम तुमचा झाला, पण शेवटच्या क्षणी काही मिस्टेक झाल्या, चुका झाल्या आणि त्या चुकांची भरपाई तर नाही होऊ शकणार आणि तुम्हाला जावं लागणार. आणि आता जुचंदरला काय झालं, गेल्या वर्षीपासून अशा मॅच खेळायची सवय झाली. गेल्या वर्षी त्याने नायगाविरुद्ध असा मॅच खेळला, साई श्रीराम खारबाविरुद्ध असा मॅच खेळला आणि आताही येताना पहिला मॅच, रंगलेला मॅच जो मैदानावरती आपण पाहिला आहे. जबरदस्त झुंज पहिली. दोन्ही संघाची 67 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 षटकापर्यंत संतोष भुवन पुढे होता, नंतर 2 षटकापर्यंत जुचंद्र पुढे आला आणि शेवटच्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं अटीतरी झुंज पाहिले. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांतजी आहेत तिथे उपस्थित. 2 खेळाडू आहेत जुचंद्रचे ज्यांनी या सामन्याला जिंकलंय. 67 धावांचा पाठलाग करताना चेतनची खेळी महत्वाची आहे. चेतन पाटीलचा खेळ महत्वाचा आहे आणि अजून एक खेळाडू आहे ज्याने अष्टपैलू खेळ केलाय आणि शेवटच्या क्षणी दडपण दबाव असताना तो ठोकलेला षटकार, चॅलेंज एक्सेप्टेड असा षटकार, एक चौकार. या 2 खेळाडू मधली निवड जुचंद्र संघ